तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, UPSC प्रिलिम्सची जी आपली टेस्ट झाली होती बघा, त्या टेस्ट सेक्शनल ज्या टेस्ट आपल्या झाल्यात आणि त्यानुसार इतिहास या विषयाची जी काही पहिली टेस्ट होती, 100 प्रश्न होते बघा. एन्शियंट, मिडिवल, आर्ट अँड कल्चर आणि मॉडर्न इंडियाचा जो इतिहास आहे त्याच्याबद्दलचे सगळे प्रश्न होते आणि त्या प्रश्नाचं जे काही विस्तृत डिस्कशन आहे ते आपण करणार आहे. आता डिस्कशन करताना जेही प्रश्न तुमचे बरोबर असतील त्याबद्दल तुमचं अभिनंदनच आहे, पण जे प्रश्न बघा तुमचे चुकलेले असतील तर ते कशामुळे चुकले किंवा कोणती अशी डिमांड विचारली होती बाबा जिथं आपण लक्ष दिलेलं नाही, ते टॉपिक तुम्हाला बघायचे. बऱ्याच वेळा एखादा टॉपिक सांगितल्यानंतर त्याला अलाइड असलेले किंवा त्याशी रिलेटेड, म्हणजे जसं प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शनचा प्रश्न असेल तर त्यानंतर तुम्हाला बाकीचे पण जे काही इन्स्क्रिप्शन आहे, एरानची इन्स्क्रिप्शन असेल, ऐहोलची इन्स्क्रिप्शन असेल, यांचा पण जेव्हा मी मेन्शन करेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या नोटबुकमध्ये जे काही तुमची डायरी असेल त्यामध्ये त्या गोष्टी टिपत चालायच्यात आणि त्या बघत चालायच्या. म्हणजे हे 100 प्रश्न न राहता ॲनालिसिसच्या थ्रू तुम्ही अजून बऱ्याचशा गोष्टी याच्या माध्यमातून शिकत असतात. तर पहिला प्रश्न बघू. पहिला प्रश्न जो आहे बघा, तुम्ही बघू शकता की द समुद्रगुप्ताज प्रशस्ती अँड इन्स्क्रिप्शन विच वॉज कंपोज्ड इन विच एन्शियंट लँग्वेज. कोणत्या लँग्वेजमध्ये हा प्रयाग प्रशस्ती जे इन्स्क्रिप्शन आहे ते तुम्हाला विचारलेलं आहे बघा. तर संस्कृत जी लँग्वेज आहे या संस्कृतमध्ये हे केलेलं तुम्हाला दिसून येतं. संस्कृतमध्ये आणि लॅटर ब्राह्मी स्क्रिप्ट ज्याला म्हणलं जातं किंवा लॅटर गुप्ता पिरियडमध्ये जे ब्राह्मी स्क्रिप्ट याच्यामध्ये हे केलेलं तुम्हाला दिसून येतं बघा. समुद्रगुप्ताच्या म्हणजे गुप्ता पिरियडमधल्या समुद्रगुप्ता जे आहे एकदम पॉवरफुल किंग जो होता गुप्ता एम्पायरमध्ये, तर त्याच्या रिलेटेड हे प्रशस्ती इन्स्क्रिप्शन तुम्हाला दिसून येतं. म्हणजे अशोकन इन्स्क्रिप्शन, अशोकन पिलर आणि त्याच्या खाली हे तुम्हाला दिसून येतं. आता हे करताना तुम्हाला जसं सांगितलं एरानचं इन्स्क्रिप्शन MP मध्ये जे आहे बघा, किंवा ऐहोलचं इन्स्क्रिप्शन किंवा या सगळ्या गोष्टी पण तुम्ही बघत चालायच्या. आता दुसरा प्रश्न बघा की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. हे पॅलिओलिथिक, निओलिथिक, मिझोलिथिक या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मेगालिथिक कल्चर, चाल्कोलिथिक कल्चर, या रिलेटेड हा प्रश्न आहे बघा. बुर्जा होम इज अन इम्पॉर्टंट साईट ऑफ निओलिथिक कल्चर ऑफ काश्मीर. तर निओलिथिक साईट जी आहे काश्मीरची त्याबद्दल हा प्रश्न आहे. दैमाबाद इम्पॉर्टंट चाल्कोलिथिक साईट आहे कुठली? महाराष्ट्राची. चाल्कोलिथिक म्हणजे कॉपर असं पहिलं मेटल आहे बघा ज्याचा वापर सुरू झाला, त्याच्यानंतर ब्रॉन्झ एज सुरू होतं आणि त्याच्यानंतर आयर्न एज सुरू होतं, बरोबर. आणि इथे दिले बघा दाऊज-अली हार्डिंग इज द निओलिथिक साईट फ्रॉम ओडिशा रिजन. आणि तुम्हाला कोणते स्टेटमेंट्स करेक्ट आहेत असे विचारले, ज्या पद्धतीचे प्रश्न येतात बघा. आता ते इलिमिनेशन एक प्रकारे काढून टाकल्यासारखं केलेलं आहे त्यांनी. तर बुर्जा होम ऑब्व्हियसली काश्मीरमध्ये बघा. दैमाबाद जे ते महाराष्ट्रामध्ये आहे, पण दाऊज-अली हार्डिंग हे जे बघा निओलिथिक साईट जी आहे हे आसाम रिजनमध्ये तुम्हाला दिसून येतं. इथं ओडिशा दिल्यामुळे हे जे स्टेटमेंट आहे ते चुकीचं होतं आणि त्यामुळे जे आन्सर आहे क्वेश्चन नंबर 2चं तर राहतं B. पहिल्याचा आन्सर A सांगितलं, दुसऱ्याचा आन्सर B आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे की विच साईट स्पेशलायझेस इन द प्रोडक्शन ऑफ लॅपिस लॅझुली. बरोबर, लॅपिस लॅझुली जे एक रत्नासारखं म्हणून ज्याला वापरलं जातं आणि साईट वेगवेगळ्या हडप्पन साईट आणि त्या साईटवर सापडलेले आर्टिफॅक्ट्स याच्या रिलेटेड प्रश्न UPSC वारंवार विचारत असतात. तर शोर्तुगाई जे अफगाणिस्तानच्या भागामध्ये आहे बघा, अफगाणिस्तानच्या भागामध्ये जे शोर्तुगाई आहे तर तिथं हे लॅपिस लॅझुली तुम्हाला सापडलेलं दिसून येतं. ओके. आता चौथा जो प्रश्न आहे परत एकदा की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता पहिलं स्टेटमेंट जे की द मेन ऑक्युपेशन ऑफ हर्षवर्धनाज फादर प्रभाकर वर्धना वॉज मर्चंट. मर्चंट त्यांचं व्यापार हा त्यांचं मूळ पेशा होता असं विचारलंय बघा. दुसरा प्रश्न आहे बघा हर्षचरिता जे इज रिटन इन संस्कृत लँग्वेज. आता हर्षचरित आता बघा रिसेंटलीच बघा जे MPSCचा पेपर झाला त्यामध्ये इतिहासाचा प्रश्न होता बघा पहिलाच की हर्षवर्धनाने लिहिलेलं साहित्य. आणि मग मी वारंवार क्लासरूममध्ये सांगायचो की हर्षवर्धनाची प्रेरणा असं लक्षात ठेवायचं, प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद. आणि हर्षचरित आणि कादंबरी जे ते बाणभट्टने लिहिलेलं हेच हर्षचरित हे संस्कृतमध्ये लिहिलेलं होतं. आणि प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शन जे प्रोव्हाइड्स व्हॅल्युएबल इन्साइट्स ऑफ चंद्रगुप्त मौर्य असं इथं दिलंय बघा. चंद्रगुप्त मौर्याचं रिजन रेंज जो आहे त्याला दिले. तर तुम्हाला हे माहिती आहे की बाबा प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शन म्हणजे आता तुम्ही वर पण बघितलं की प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शन काय आहे,
तर समुद्रगुप्ताच्या रेंजमध्ये म्हणजे ऑब्व्हियसली गुप्ता पिरियडमध्ये, आणि इथं तुम्हाला काय दिलंय चंद्रगुप्त मौर्य ज्यांचा टाइम पिरियड बघा माग 320 BCच्या आसपास तिकडे जातो बघा. त्यामुळे तिसरं स्टेटमेंट ते ऑब्व्हियसली रॉंग राहतं. पहिलं दोन्ही स्टेटमेंट्स बरोबर आहे, आणि त्यामुळे किती स्टेटमेंट्स बरोबर आहे याचं जे चौथ्याचं जे उत्तर आहे की बी नंबर, की फक्त 2 विधानं बरोबर आहे. ते मर्चंट आहेत हर्षवर्धनाचे जे वडील होते प्रभाकर वर्धनात ते, आणि हर्षचरिता हे दोन्ही जे पर्याय आहेत ते बरोबर आहेत. पण प्रयाग प्रशस्ती इन्स्क्रिप्शन इथं चंद्रगुप्त मौर्याचा रेन दिला, इथं ऑब्व्हियसली तुम्ही खोडून काढू शकत होता. आता 5वा जो प्रश्न आहे की परत एकदा आर्टिफॅक्ट जे आहेत बघा. आता डान्सिंग गर्ल जे त्याचा जो आर्टिफॅक्ट जे हडप्पा मोहेंजोदडो कल्चरमध्ये आपण सापडलेलं म्हणतो की त्यामध्ये पुढील विधानांचा विचार करा असं सांगितले की इट वॉज फाउंड इन हडप्पा हे विचारले तुम्हाला. आता डान्सिंग गर्ल जे हडप्पा कल्चरमध्ये सापडले, पण ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला माहिती आहे की हे हडप्पामध्ये नाही तर हे कुठे मोहेंजोदाडो जे तर त्याच्यामध्ये हे आर्टिफॅक्ट तुम्हाला सापडलेलं आहे. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट ऑब्व्हियसली रॉंग होऊन जातं. हर लॉंग हेअर इज टाईड इन अ बन. आता हे तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बघितलं जर तुम्ही इमेज जरी बघितलेली असते त्याची तरी तुम्हाला समजलं असतं की जे बन जे आहे बघा पोनी एक प्रकारे बांधलेलं तुम्हाला दिसून येतं. आणि हर लेफ्ट हँड इज ऑन हर हिप आणि हर राईट हँड इज क्लास्प्ड इन अ ट्रॅडिशनल इंडियन डान्स जेस्चर. म्हणजे तुम्हाला हे दिसून येईल बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं की त्रिभंगासारखी जे जो कर्व असतो बघा, जी पोझिशन असते त्रिभंगा जे ओडिसीमध्ये वगैरे जे क्लासिकल डान्स फॉर्ममध्ये वापरलं तशा पद्धतीने आहे असं पण म्हणलं जातं. तर हे उलट आहे बघा. तुम्ही जर नीट ऑब्झर्व केलं तर त्या ज्या डान्सिंग गर्लच्या पोझिशनमध्ये तिचा जो उजवा हात आहे तो तुम्हाला दिसून येईल की असा हिपवर ठेवलेला आहे, आणि जो डावा हात आहे तो असा इंडियन डान्स जेस्चरच्या माध्यमातून दाखवल्या दिसून येतो तुम्हाला. त्यामुळे हे दोन्ही जी विधान आहेत की पहिलं विधान आणि तिसरं विधान हे दोन्ही विधानं काय करतात रॉंग होतात. आणि त्याच्यामुळे तुम्हाला दिसून येईल की किती स्टेटमेंट बरोबर आहे तर ऑब्व्हियसली फक्त दुसरं स्टेटमेंट म्हणजे 6चं जे उत्तर येणार आहे तुमचं ए हे तुमचं योग्य उत्तर असणार आहे. 7 नंबरचा जो क्वेश्चन आहे आता की तुम्ही बघू शकता की ही इज कन्सिडर्ड म्हणजे आयडेंटिफाय द पर्सन किंवा पर्सनॅलिटी आणि त्याच्या रिलेटेड असणारे काय करायचे आहेत तुम्हाला ते प्रश्न जे आहेत तर ते बघून ठेवायचे की मी थोडे इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचे पण हे प्रश्न असतात. मी जसं सांगितलं तुम्हाला तुमचं काम इथं काय की डान्सिंग गर्ल आर्टिफॅक्ट तुम्ही इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा जर तुमचा चुकलेला असेल तर तुम्हाला काय बघायचे की बाकीच्या कोणत्या अशा हडप्पन साईटी आणि तिथं प्रमुख जसं शोरतुगाईचं झालं तुम्हाला लॅपिस लॅझुली. आता डान्सिंग गर्ल आर्टिफॅक्ट तुम्हाला कुठं सापडलंय म्हणून सांगितलं तर मोहेंजोदाडो, त्यामुळे तर पहिलं स्टेटमेंट रॉंग झालं. तर हे बघणं पॅरलली की इतर कोणत्या गोष्टी म्हणजे ह्या क्वेश्चन आणि त्याच्या आन्सरवर न थांबता तुम्हाला बाकीच्या पण गोष्टी थोड्याशा बघता आल्या पाहिजेत किंवा ते बघणं तुमचं काम आहे. तेव्हा या टेस्ट सिरीजचा जो आहे तो योग्य पद्धतीने वापर तुम्ही करू शकता. आता 7 नंबरचा क्वेश्चन बघू की ही इज कन्सिडर्ड टू बी फर्स्ट नोन प्रपोनंट ऑफ इंडियन मटेरियलिझम बघा. ज्या 6 स्कूल्स ऑफ फिलॉसॉफी आहेत ज्याला आपण काय म्हणतो ट्रॅडिशनल स्कूल किंवा कन्व्हेन्शनल स्कूल, आणि ह्याच्या व्यतिरिक्त जे आहेत बघा मटेरियलिझम प्रमोट करणारे ईट ड्रिंक अँड मेरी चार्वाका जे किंवा लोकायता ज्याला म्हणतो आणि फोररनर ऑफ चार्वाका स्कूल. आताच तुम्हाला मेन्शन केलं की तो त्याचा प्रपोनंट होता आणि चार्वाका स्कूलचा फोररनर त्याने पुढे घेऊन गेला. ही वॉज प्रोबेबली कंटेम्पररी ऑफ बुद्धा आणि महावीरा. म्हणजे बुद्ध आणि महावीरांचं जे 6th century BC मधला जो कालखंड आहे तेव्हाचाच त्याचा कालखंड आहे. आणि इट हॅज फ्रिक्वेंटली नोटेड दॅट डॉक्ट्रिन्स ऑफ लोकयाता स्कूल जे आहेत तर वेअर कन्सिडरेबली ड्रॉन फ्रॉम हिज टीचिंग. म्हणजे त्याच्या टीचिंगमधून हे आलेलं आहे कुठंतरी असं तुम्हाला सांगितलं. तर याचं जे आन्सर आहे बघा. आता तुम्हाला हे माहिती आहे की गोसाला तर तुम्हाला माहिती आहे की काय सरळ काय गोसालांचं नाव ऐकलंय का तुम्ही? गोसाला मख्खलीपुत्ता वगैरे ऐकलंय का? तर हे तर येणार नाही तुम्हाला म्हणजे 100% माहीत असल्याबद्दल. अजित केसकंबाली जे आहेत ते ह्याचं उत्तर आहे बघा. असं म्हटलं जातं की चार्वकांनंतर चार्वक किंवा लोकाय ज्यांना म्हणतो आपण त्याच्यानंतर जी बागडोर होती बघा ती कोणाकडे होती तर यांच्याकडेच होती असं म्हटलं जातं. ओके, त्यामुळे 7 नंबरचं जे उत्तर आहे बघा अजित केसकंबाली जे आहेत फर्स्ट नोन प्रपोनंट आणि फोररनर टू द चार्वका स्कूल जे तुम्हाला सांगितलं. आज गोसाला मख्खलीपुत्ता कोण आहेत बघा मी जसं तुम्हाला सांगितलं होतं तर आजीविका सेक्ट जे आहेत बघा ते जे तुम्हाला काय दिसून येतात प्रमोटर एक प्रकारे दिसून येतात. आता 8 नंबरचं जे विधान आहे 8 नंबरचा जे प्रश्न आहे बघा की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. पुढील विधानांचा विचार करा आणि महायाना बुद्धिझम. तर महायाना बुद्धिझम म्हणजे काय तर महायानाचा अर्थच आहे बघा की ग्रेटर व्हेइकल आणि इज लिबरल इन नेचर.
तर ऑब्व्हियसली हे विधान तुम्हाला कुठेतरी बरोबर दिसून येतं. महायाना स्कूल प्रिडॉमिनेंटली युज्ड संस्कृतचा वापर त्यांनी केलेला होता. आणि थेरावादा इज अ सबसेक्ट ऑफ महायाना बुद्धिझम, हे विधान मात्र रॉंग होऊन जातं, कारण हे हिनयानाशी रिलेटेड तुम्हाला कुठेतरी सेक्ट दिसून येतो, थेरावादा बुद्धिझम किंवा महायानाचा पार्ट तुम्हाला दिसून येत नाही. त्यामुळं किती स्टेटमेंट नॉट करेक्ट तुम्हाला इथं विचारलं. इथं कमांड पण मुद्दाम बदलली बघा, कोणतं स्टेटमेंट, किती स्टेटमेंट तुम्हाला बरोबर नाही असं विचारलंय. आणि त्यामुळे 8 नंबरचं जे विधान आहे त्याचं आन्सर जे आहे ते येऊन जातं ए. मुद्दाम इथं काय केलं होतं, नॉट करेक्ट असं विचारलं होतं, की तिथं पण तुम्ही पर्यायांकडमध्ये ज्या सिली मिस्टेक्स आपल्याकडनं होतात तर त्या टाळल्या जाव्यात. पुढचं जे प्रश्न होता बघा 9 नंबरचा, की चीफ ट्रेजरर जो आहे, चीफ ट्रेजरर म्हणजे खजिनदार, मुख्य खजिनदार वगैरे आपण अशा गोष्टी काहीतरी म्हणतो त्याला, तर त्याला काय म्हणतात, की रिस्पॉन्सिबल फॉर किपिंग अ रेकॉर्ड ऑफ रेव्हेन्यू, म्हणजे रेकॉर्ड ठेवणारा वगैरे या सगळ्याचं. त्याला कोणती टर्म जी आहे ती वापरली, तर याला सन्निधाता ही जी टर्म आहे ते यासाठी वापरली जाते. आणि समाहर्ता जो असतो तो काय असतो, कलेक्टर जनरल आपण म्हणतो, बरोबर. गोळा करण्याचं काम असतं बघा, कलेक्टर जनरल ऑफ द रेव्हेन्यू, महसूल गोळा करण्याचं काम असतं. आणि एकत्रच काम करतात. हे महामात्य कोण असतात, नगरिका कोण असतो, म्हणजे बाकीचे जे 4 ऑप्शन आहेत ते परतचे तुमचे प्रश्न आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. मी तुम्हाला वारंवार जे सांगतो हे 100 प्रश्न नाहीत, ह्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायचे. म्हणजे हे सगळे महायाना बुद्धिझमचा प्रश्न आहे, तर हिनयाना बुद्धिझम काय, स्प्लिट कधी झाली, पहिली बुद्धिस्ट काउन्सिल, दुसरी कुठे आहे, तिसरी कुठे आहे, चौथी, म्हणजे 4 ज्या बुद्धिस्ट काउन्सिल झाल्या, अशा सगळ्या अँगलने जेव्हा तुम्ही ओहापोह करताल तेव्हा या टेस्ट सिरीजचा जो आहे तो योग्य फायदा आहे बघा. 5 नंबर आपला प्रश्न कदाचित राहिला बघा. 5 नंबरचा जो प्रश्न आहे, 5 नंबरचा, की विच वन ऑफ द फॉलोइंग बुक्स जे आहेत की एन्शियंट इंडियामधले, त्याच्यामध्ये लव्ह स्टोरी ऑफ द सन ऑफ फाउंडर ऑफ शुंगा डायनेस्टी. शुंगा डायनेस्टी जे होती बघा, शुंगा डायनेस्टी कधी होती, पुष्यमित्र शुंगाने जे स्थापन केली बघा मौर्य साम्राज्य संपल्यानंतर, तर त्याच्यामध्ये त्याचा जो मुलगा आहे तर त्याची लव्ह स्टोरी जी सांगितली बघा, अग्निमित्र जे आहे, अग्निमित्र जो मुलगा होता, तर त्याची लव्ह स्टोरी कशामध्ये सांगितलेली असं तुम्हाला प्रश्न आहे बघा. तर मालविका अग्निमित्र, आता तुम्हाला अग्निमित्र नाव सांगितल्यावरच तुम्हाला लक्षात येईल की मालविका अग्निमित्र हा माझ्या अंदाजाने MPSCने पण एकदा विचारून झालेला प्रश्न आहे प्रिलिम्समध्ये. तर मग मेघदूत काय आहे, कालिदासाचं, त्या स्वप्न वासवदत्तामध्ये काय, भासाचं समजा, रत्नावली जे तुम्हाला हर्षवर्धन, तर त्याच्यामध्ये काय आहे, तर हे बघणं तुमचं काम आहे. आपण क्लासरूममध्ये या गोष्टी सगळ्या डिटेलमध्ये घेतच असतो, पण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून पण तुमचं हे काम आहे की बाकीच्या थीम्स काय आहेत. म्हणजे लिटरेचरवर, आता लिटरेचर कोणी लिहिलं हे तर खूप रुटीनच प्रश्न आहे, पण आता ज्या पद्धतीने UPSC प्रश्न विचारते बघा, तर त्या थीम्सवर आधारित सुद्धा प्रश्न विचारले जात आहेत. नेक्स्ट जो प्रश्न आहे बघा 10 नंबरचा, विथ रेफरन्स टू द स्कॉलर्स अँड लिटरेचर्स ऑफ साऊथ एन्शियंट इंडिया कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स असं दिले, की कोणती विधानं बरोबर आहेत. आता दुसरं विधान बघा, अमरसिन्हा जे बघा, तुम्हाला जर माहित नसलं, पाणिनी तुम्हाला माहिती आहे की मराठी ग्रामरसाठी वगैरे प्रसिद्ध आहेत. आता पुढचा जो प्रश्न आहे की ज्यामध्ये पुढचा जो विधान दिले की अमरसिन्हा जे ते हर्षवर्धनाच्या रिलेटेड आहेत बघा. तर अमरसिन्हा काय तुम्हाला दिसून येतं की गुप्ता पिरियडमध्ये दिसून येतात बघा, त्यामुळं हर्षवर्धनाचा एरा खूप उशिरा झाला, मग दुसरं स्टेटमेंट डायरेक्ट रॉंग होऊन जातं. करेक्टमध्ये बघा, दुसरं स्टेटमेंट जर रॉंग केलं तर डायरेक्ट तुम्ही उत्तरापाशी जाता. सी जे आहे ते तुमचं 10व्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. आता तुम्हाला ते कालिदास जे नवरत्नापैकी आहेत बघा, ते पण विधान तुम्हाला म्हणजे 3 नंबरचं बरोबर. पाणिनी जे ते पुष्यमित्र शुंग किंवा लॅटर मोरेन एजमध्ये नाही आहेत, हे ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे. मग पहिलं असंही रॉंग होतं, आणि मग 1 आणि 2 विधानं चुकीचे, आणि मग कोणतं करेक्ट, तर तिसरं विधान म्हणजे 10चं C नंबर जे ते करेक्ट आन्सर आहे. 11 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, की किस्सा, समकिक्का आणि नंदा वाच्चा जे ते कशाचे फॉलोवर होते. तर किस्सा, समकिक्का आणि नंदा वाच्चा जे आहेत बघा ते आजीविका सेक्टचे फॉलोवर होते. मी जसं तुम्हाला मागाशी सांगितलं, आजीविका सेक्ट, नागार्जुनी हिल्स, 12 बार केव्ज ह्या मौर्य इरामध्ये झाल्या आहेत बघा, आणि त्या आजीविका सेक्टला दिलेल्या होत्या. आणि ह्या आजीविका सेक्टचेच लोक मागाशी तुम्हाला सांगितलेत बघा, त्यांचा मेन्शन पण मागाशी गोसाला, मख्खलीपुत्ता वगैरे तुम्हाला सांगितलं. आता एन्शियंट इंडियामध्ये व्हॉट डज द टर्म वानिक रेफर टू. वानिक म्हणजे काय, वाणी जरी तुम्ही लक्षात असतं तुमच्या, वाणिज पण म्हणलं जातं बऱ्याच ठिकाणी. तर मर्चंट जे आहेत, ह्या मर्चंटसाठी ही टर्म जे आहे ते तुम्हाला वापरली जाते. आता 13 नंबरचा जो प्रश्न आहे
13 नंबरचा जो प्रश्न आहे बघा की विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राईब द टर्म अग्रहारी. अग्रहारी लँड बऱ्याच ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल. अग्रहारी जमीन काय असते बघा. अग्रहारी जमीन म्हणजे बेसिकली काय असतं तर संस्कृतमध्ये याला काय म्हणतात की लँड ग्रांटेड टू ब्राह्मणा. अग्रहारी हे काय वर ब्राह्मणांना जी जमीन दिली असते बघा त्याच्यावर त्यांना रेग्युलेशन्स फार कमी नसतात. टॅक्स फ्री लँड असते बघा ही. तर लँड ग्रांटेड टू ब्राह्मणा जे असते त्याला काय म्हणतात अग्रहारी जमीन असं म्हणतात. आता बाकीचे जे आहेत बघा चॅरिटीसाठी दिलेल्या मग काय म्हणतात, शाळेसाठी दिलेल्याला काय म्हणतात किंवा बाकीच्या, तर हे बघणं तुमचं काम आहे. क्लासरूममध्ये या गोष्टी डिटेलमध्ये होतात बघा. आता कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट दी महाजनपद. महाजनपद, त्यांच्या कॅपिटल्स, त्यांचा उदय, त्यांचे प्रमुख राजवटी यांच्या रिलेटेड प्रश्न पण वारंवार आपल्याला बघायला मिळतात. तर पहिलं स्टेटमेंट बघा, प्रसेनजित जे ते प्रॉमिनंट किंग ऑफ अवंती किंगडम असं तुम्हाला स्टेटमेंट दिलं. तर हे तुम्हाला ऑब्व्हियसली माहिती आहे प्रसेनजित कोसलन किंगडम जे ते कोसलन किंगडमचे राजा होते. मग पहिलं स्टेटमेंट डायरेक्ट तुम्हाला काय रॉंग होऊन जातं. कौशांबीचे वत्सचे जे कॅपिटल होती कौशांबी आणि ते यमुना नदीच्या किनाऱ्यावर, हे स्टेटमेंट एकदम बरोबर आहे बघा. आणि प्रद्योता जो आहे तो प्रद्योता काय दिसून येतो तुम्हाला अवंतीचा राजा दिसून येतो एक प्रकारे, जो ईस्टर्न पार्ट ऑफ म्हणजे इथं अंगा दिले मुद्दा, अंगा इन द ईस्टर्न पार्ट. अवंती कुठे MP मध्ये सेंट्रल इंडियामध्ये येतं बरोबर. त्यामुळं तिसरं पण स्टेटमेंट जे ते रॉंग होऊन जातं. त्यामुळे ह्याचं किती स्टेटमेंट करेक्ट आहे तर फक्त एक स्टेटमेंट आहे ते बरोबर आहे. प्रद्योत जो आहे तो काय प्रॉमिनंट किंग ऑफ अंगा इन द ईस्टर्न पार्ट ऑफ इंडिया. ओके. तर पुढचा जो प्रश्न आहे बघा की विच वन ऑफ द फॉलोइंग पेअर डज नॉट फॉर्म द पार्ट ऑफ 6 फिलॉसॉफी. म्हणजे अशा कोणत्या स्कूल्स ऑफ, तुम्हाला जसं मागाशी मेन्शन केलं तर मी चारवका वगैरे सांगताना की 6 ज्या स्कूल्स आहेत तुमच्या, संख्या स्कूल, न्याय स्कूल, योग स्कूल बरोबर, उत्तर मीमांसा, पूर्व मीमांसा, या ज्या स्कूल्स आहेत सगळ्या, वैशेषिका स्कूल कनाद्यांची, त्या सगळ्या स्कूल यांना काय म्हणतात तर ट्रॅडिशनल आणि किंवा ऑर्थोडॉक्स, त्या ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफीचा पार्ट नसलेले. आता मीमांसा, वेदांता, न्याय, वैशेषिका, संख्या, योग यांचं आताच मेन्शन केलं हे सगळे बघा. आणि मग C नंबरचं जो तुमचा ऑप्शन आहे बघा लोकायता. आणि मी लोकायता सांगितलं की त्यांची विचारधारा आहे बघा, इट ड्रिंक अँड मेरी बरोबर. म्हणजे हे आत्मा वगैरे अशा संकल्पनावर त्यांचा त्याच्यात विश्वास नाही. लोकायत चार्वक ज्यांना म्हणतो आपण, तर त्यांची ही फिलॉसॉफी की ज्या ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफीचा पार्ट नाही. असं म्हणलं जातं की बुद्धिझम, जैनिझम ही तीच फिलॉसॉफी ज्याचा पुढे जाऊन धर्म झाला आहे की जे दे वर नॉट पार्ट ऑफ इंडियन ऑर्थोडॉक्स फिलॉसॉफी किंवा कन्व्हेन्शनल फिलॉसॉफी आपण म्हणतो. आता पुढचा जो प्रश्न आहे द टर्म कुलाला. कुलाला म्हणजे काय तर हे टर्म कशाच्या रिलेटेड वापरली जात होती. आता कुलाला तुम्हाला माहित पण असेल, काय काय ठिकाणी म्हणलं पण जातं बघा कुलाला इज रिलेटेड टू पॉटर्स. पॉट मेकिंगचं जे काम करतं त्याला कुलाल म्हटलं जातं बघा. आणि त्यामुळं 16 नंबरचं जे तुमचं आन्सर आहे की ट्रॅडिशनली पॉटरी बनवण्याचं जे काम आहे, भांडी बनवण्याचं वगैरे काम ते कुलाला करत होते बघा. 17 नंबरचा क्वेश्चन बघा, रिव्हर लुनी जे तर इज क्लोज टू विच वन ऑफ द फॉलोइंग. आता जॉग्राफीचं नॉलेज असतं तुम्हाला लक्षात असतं की बाबा लुनी कुठं जाऊन रन ऑफ कच्छमध्ये, आणि कच्छमध्ये काय दिसून येतं तुम्हाला धोलावीरा जे, आणि धोलावीराला काय झालं आता कशामध्ये समावेश झालाय, वर्ल्ड हेरिटेज साईट वगैरे जे आहेत आपल्या त्याच्यामध्ये पण समावेश झालेला तुम्हाला दिसून येतो. त्यामुळं एक्झामच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये धोलावीराच्या रिलेटेड जो प्रश्न आहे तो काय होतो महत्वाचा ठरतो. आता मगाशी बघा तुम्हाला सांगितलं मी की महायाना बुद्धिझमवर प्रश्न होता. आता पुढचा जो प्रश्न आहे तो तुम्ही बघू शकता की हु इज फेमसली नोन टू प्रिसाइड द फर्स्ट बुद्धिस्ट काउन्सिल. पहिल्या बुद्धिस्ट काउन्सिलमध्ये कोणी जे आहेत तुम्हाला दिसून येतं की म्हणजे पहिली बुद्धिस्ट काउन्सिल किंवा चारी ज्या बुद्धिस्ट काउन्सिल आहे त्यांचे स्थान तिथल्या कोणत्या राज्यांनी पॅट्रोनाइज केलं तो राजा, आणि कोणी त्याच्यावर प्रिसाइड केलं ते म्हणजे बुद्ध जे मॉंक्स असतील तर त्यांची पण जी नावं आहेत तुम्हाला. तर पहिल्या जे बुद्धिस्ट काउन्सिल आहे ऑब्व्हियसली त्याचे जे प्रिसाइड केलं होतं ते कोणी केलं होतं महाकश्यपा यांनी केलं होतं बघा. दुसरं जे आहेत बघा ते तर कोणी केलं होतं सेकंडला सबाकामी यांनी केलं होतं. थर्ड जी होती बघा थर्ड बुद्धिस्ट काउन्सिल ज्याच्यामध्ये काय झालेलं तुम्हाला दिसून येतं सम्राट अशोक जे ते बुद्धिझमकडे कन्वर्ट झालं ते तर कोण होतं मोगली पुत्र तिस्सा जे होते बघा ते तुम्हाला दिसून येतं. आणि फोर्थ जे होते ते तर कोण होतं वसुमित्र तुम्हाला दिसून येतं जे काश्मीरमध्ये झाली होती, कनिष्काने भरवली होती. तर हे करणं तुमचं काम आहे, फक्त प्रश्नापुरतंच मर्यादित राहायचं
नाही. आता 19 नंबरचा जो प्रश्न आहे की पुढील विधानांचा विचार करा आणि इम्पॉर्टंट मेगालिथिक बुरियल साईट इन इंडिया. मेगालिथिक कल्चर जे आहेत बघा, बुरियल माउंट्स आणि त्याकडे बघा काय केलं असं दगड उभं केलेले असतात बघा, तर त्या मेगालिथिक, लिथिक म्हणजेच दगड आणि मेगा म्हणजे मोठे 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 असे बोल्डर्स उभे केले असतात. आणि ह्या साईट्स तुम्हाला पर्टिक्युलरली पेनिन्सुलर इंडिया आणि सदर्न पार्टमध्ये दिसून येतात, ना की गंगेटिक बेल्ट. इथं ते फीचर तुम्हाला दिसून येत नाही. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आपसुकच रॉंग ठरून जातं. इनामगावची जी साईट आहे ती घोड नदीवर आहे, बरोबर. घोड नदी जी आहे बघा महाराष्ट्रामध्ये, आणि तिथं इव्हिडन्सेस मिळतात मेगालिथिक कल्चरचे, तर हे विधान बरोबर आहे बघा. आणि ह्या जे बुरियल्स आहेत की सोशल डिस्टिंक्शन कसे कळतात बरं, सामाजिक स्तरीकरण होतं. हां, जसं तुम्ही बघता समजा की जुन्या ज्या साईट्स आहेत बघा किंवा मोरिन एरामध्ये इंडिकामधून किंवा बाकीच्या गोष्टींना आपल्याला समजते काय घरं मोठी होती काय घरं छोटी होती. ऑब्व्हियसली त्याच्यावरून आपल्याला एक सोशल डिस्टिंक्शन समजतं. तसं या बुरियलमध्ये पण तुम्हाला दिसून येतं बघा, काय बुरियल्स प्रचंड मोठ्या दिसून येतात, हां, काय एकदमच छोट्या दिसून येतात. मग याच्यावरून सोशल डिस्टिंक्शन कळतात का, तर कळतात. त्यामुळे दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट करेक्ट विचारलं आहे, त्यामुळं बी नंबरचं जे विधान आहे तुमचं ते बरोबर होऊन जातं. 19 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याचं उत्तर काय, ओनली 2 स्टेटमेंट्स आर करेक्ट. पहिलं जे स्टेटमेंट आहे चुकीचं आहे. का, तर तुम्हाला सांगितलं पेनिन्सुलर आणि सदर्न इंडियामध्ये पर्टिक्युलरली हे दिसून येतं. आता तोरामना आणि मिहिरकुला 20 नंबरचा जो प्रश्न आहे की ते कोणते चिफ्स होते बाबा, कोणते राजे होते की बाबा ज्यांचा मेन्शन होतो, तर हुन राजे होते. ते कोणते राजे होते, हुन राजे दिसून येतं, बरोबर. ते तोरामना जे आहेत बघा लॅटर गुप्ता पिरियडमध्ये हुनांचं जे आक्रमण आहे, आणि मिहिरकुला त्यांचे सक्सेसर होते. 493 आणि 515 जे AD मध्ये हे आलेले होते. आणि त्याच्यानंतरचे 515चा जो इरा आहे 502 to 530 वगैरे जो इरा आहे तो कोणाचा दिसून येतो तुम्हाला, तर मिहिरकुला यांचा दिसून येतो, हुनांचा आक्रमण. मग तुम्हाला हुन्स बघताना तिथं कन्फ्युजन करायला शका टाकलेत बघा, कुशाणा टाकलेत, खाली सिथियन्स पण आहेत बघा पुढच्या पर्यायामध्ये. तर तुमचं याच्यामध्ये काम काय, सिथियन्स टाकलं होतं, तर ते हे तुम्हाला काय बघायचे की बाकीचे कधी आले, त्यांची राजवट कुठं कुठं होती, त्यांचे प्रमुख जे चीफ्स आहेत ते कोण कोण होते, हे सगळं बघणं तुमचं काम आहे. आता त्यामुळे जे आन्सर आहे ते हुन्स हे याचं करेक्ट आन्सर आहे बघा, सी नंबरचा जो पर्याय आहे. आता 21वा जो प्रश्न आहे, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स, आणि बॅटल ऑफ सराईघाट तुम्हाला विचारले 1671चं. विक्ट्री ऑफ अहोम्स ओव्हर मुघल्स, मुघलांचं वर जो विजय मिळवला होता त्याच्याबद्दल दिले बघा. आणि चोलॉंग सुकाफा जे आहेत की आयडेंटिफाईड ॲज द फाउंडर ऑफ अहोम किंगडम. आणि रिसेंटली प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांनी 25 फूट स्टॅच्यू ऑफ वननेसचं लचित बोरफुकन असं दिलं होतं. मात्र हे स्टॅच्यू ऑफ वननेस आहे का, नाही, तर स्टॅच्यू ऑफ व्हॅलर आहे. आणि ऑब्व्हियसली बघा येणारं जे परीक्षा आहे आता दोन्ही कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे, तर 2 स्टेटमेंट बरोबर आहे. त्यामुळे 21चं जे आन्सर आहे ते बी होऊन जातं. आता या अहोम किंगडम आणि इतिहासाचं ज्या पद्धतीने बघा पुनर्गठन होतं, NCERT पण या नव्याने लिहिलं जातात बघा, तुम्हाला माहीत असेल, तर नव्याने लिहिलं जातात म्हणजे रिस्ट्रक्चर केला जातात बघा. आता तुम्हाला अहोम किंगडम तुमच्या मिडिवलचा जो पार्ट आहे बघा अहोम किंगडम, त्यानंतर आर्ट अँड कल्चरमध्ये पण तुम्हाला दिसून येईल की अहोम किंगडम चर्चेत आहे, लचित बोरफुकन यांचा पुतळा पण उभा केला आहे. आणि बरेचसे असतात बघा, स्टॅच्यू ऑफ युनिटी झालं, स्टॅच्यू ऑफ वननेस झालं, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी झालं, तसं स्टॅच्यू ऑफ व्हॅलर जे तर तो होता. आणि तो वननेस जो आहे तो शंकराचार्य यांचा पुतळा आहे. तो कुठे आहे मला तुम्हाला सांगा, हां, उज्जैनमध्ये बघा तो, बरोबर. ओंकारेश्वरला, सॉरी, ओंकारेश्वर जे आहे ते ओंकारेश्वरला तो स्टॅच्यू जो आहे तर तो तयार केलेला तुम्हाला दिसून येतो. ओके. आता 22 नंबरचा जो प्रश्न आहे की मध्ययुगीन भारतामध्ये अशा काही डेझिग्नेशन किंवा महत्तरा, पत्तकिला असे जे डेझिग्नेशन आहे तर ते कशासाठी, ते पत्तकिलासारखं पाटील सारखे आहे बघा, ते विलेज हेडमन जो होता त्याला असं म्हटलं जायचं महत्तरा आणि पत्तकिला जे ते विलेज हेडमनसाठी वापरला जायचं. त्यामुळे 22चा आन्सर जे ते बी आहे. पुढचा प्रश्न आहे बघा परत इन्स्क्रिप्शनवर, कारण इन्स्क्रिप्शन न्यूमिस्मॅटिक्स म्हणजे स्टडी ऑफ कॉइन जे हे तुम्हाला व्हॅल्युएबल इन्साइट्स असतात हिस्ट्रीसाठी, बरोबर. तर ह्या चोला इन्स्क्रिप्शनमध्ये लँड ऑफ नॉन ब्राह्मणा पिझंट, तसं अग्रहारा मागाशी बघितलं की लँड गिवन टू द ब्राह्मणा, तसं लँड ऑफ नॉन ब्राह्मणा पिझंट, गैरब्राह्मण जे पिझंट्स असतील बघा, शेतकरी असतील, तर त्यांच्या प्रॉपर्टीज ज्या असतात बघा, त्यांना जी जमीन दिलेली असते तर त्यांना काय म्हणतात असं तुम्हाला विचारलंय बघा. तर त्याला काय म्हटलं जातं, वेलन वागई असं म्हटलं जातं बघा. 23 नंबरचं त्यामध्ये जे उत्तर आहे तर ते काय, वेलन वागई असं त्यांना म्हटलं जातं. आता हे ब्रह्मदेय काय असतं, नावानं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा, काय
ब्राह्मणांना जी जमीन दिली, जसं तिकडं अग्रहारा होतं, इकडं काय चोला इन्स्क्रिप्शन मध्ये, तर इथं काय ब्रह्मदेय म्हणतात. शाळा भोग ती कशा, शाळावरनं पण लक्षात ठेवू शकता तुम्ही. शाळा भोग म्हणजे शाळेसाठी दिलेली बघा, मेंटेनन्स शाळांचा करण्यासाठी तुम्हाला दिसून येतं बघा. आणि पल्ली छंदम जे ते कशासाठी आहे, तर हे एक लक्षात ठेवा की जैना इन्स्टिट्यूशन जे आहेत त्या जैना इन्स्टिट्यूशनसाठी दिलेली जे, म्हणजे तुम्हाला अशा गोष्टीच्या अशा टर्मिनॉलॉजीमधून पण तुम्ही मेन्सला पण आन्सर रायटिंगला काय सांगू शकता की जैना ट्रेडिशन जे आहे ते सदर्न इंडियामध्ये कशी फ्लोरिश झाली, त्याची उदाहरणं बघा. अशा काय लँड गिवन जे आहेत बघा, म्हणजे लँड ग्रँट जे आहेत बघा, त्या त्यांना दिलेल्या तुम्हाला दिसून येतात. पुढचा जो प्रश्न आहे तुमचा 24 नंबरचा, तो तुम्ही बघू शकता की व्हॉट वेअर द 3 टाइप ऑफ टॅक्सेस. 3 कोणते असे टॅक्सेस होते जे दिल्ली सुलतानाच्या काळामध्ये इम्पोज केले जात होते. तर ऑब्विसली काय, खराज तुम्हाला माहिती आहे, कॅटल टॅक्स आणि हाऊस टॅक्स, हे 3 असे टॅक्स होते बघा, जे म्हणजे एकदम फॅक्च्युअल बेस प्रश्न आहे बघा. आणि मग आता तुम्ही बघू शकता की MPSCला पण असा प्रश्न विचारलेला आहे, आता रिसेंटली विचारला होता त्याच पद्धतीने बघा. म्हणजे त्यावेळेसचं जी सोशल लाईफ आहे, त्यावेळेसची जी इकॉनॉमिक आणि सध्याचा जो ट्रेंड आहे बघा, सध्याचा म्हणण्यापेक्षा UPSC तुम्हाला पॉलिटिकल हिस्ट्रीपेक्षा अशा पद्धतीचे जे प्रश्न आहे की सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक पातळीवर काय गोष्टी झालेल्या आहेत त्यावेळेस, म्हणजे पॉलिटिकल हिस्ट्री नो डाऊट इज इम्पॉर्टंट, पण त्याच्या जोडीला या सुद्धा गोष्टी करणं गरजेचं आहे. पण त्यामुळे जे 24चं जे आन्सर आहे बघा, तर C हे त्याचं करेक्ट आन्सर दिसून येतं बघा. म्हणजे वेगवेगळ्या सुलतानांच्या अंडर तुम्हाला वेगवेगळं दिसून येतं. म्हणजे हे खराज वगैरे सारखा जो टॅक्स आहे की ॲग्रिकल्चर लँड जे आहे, तर त्याच्यावरती 1/3 पासून ते 1/2 पर्यंत खराज सारखा टॅक्स असायचा. म्हणजे अल्लाउद्दीन खिल्जीच्या काळात हा 50% म्हणजे 1/2 पण तुम्हाला दिसून येतो ॲग्रिकल्चरवरचा. आणि मग कॅटल टॅक्स जो आहे बघा, याला घरी आणि चरी असं पण म्हटलं जातं. घरी आणि चरी, घरी म्हणजे हाऊस टॅक्स आणि कॅटल म्हणजे चरी ज्याला आपण म्हणतो बघा. तर 25 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, की फॉलोइंग स्टेटमेंट्सचा म्हणजे पुढच्या विधानांचा विचार करा. आणि सुलतान इल्तुतमिश जो आहे त्यांनी काय केलं, कुवतुल इस्लाम जे त्याची मॉस्क बांधली आणि मिनारेट बांधला असं सांगितलंय. मोहम्मद बिन तुगलक यांनी काय केलं, बेगमपुरी मस्जिद जे ते बांधले असं सांगितलंय. आणि फिरोजशाह तुगलक जे त्याची जी टॉम्ब आहे ती त्यांनी स्वतःच बांधली असं दिली. आता मुद्दाम हा प्रश्न टाकला होता बघा, आता कुवतुल इस्लाम मॉस्क, त्याच्या पुढचा आलई दरवाजा आणि ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुतुब मिनार या सगळ्या गोष्टी तिथं आसपास आहेत, त्या इल्तुतमिशनी किंवा अल्तमश ज्याला म्हणतो आपण त्यांनी केलं होतं. ऑब्व्हियसली बरोबर आहे. मोहम्मद बिन तुगलकाचा जो रेन आहे तर त्याचे जे प्रयोग आहेत वेगवेगळे त्यासाठी ओळखला जातो. तर त्यांनी बेगमपुरी जी मस्जिद आहे दिल्लीमधली ते त्यांनी बांधलेली होती. आणि फिरोजशाह तुगलकाचा जो रेन आहे तो आर्किटेक्चरच्या प्रोग्रेससाठीच किंवा आर्किटेक्टमध्ये झालेल्या प्रगतीसाठीच ओळखला जातो. आणि ती स्वतःची जी टॉम्ब आहे ती त्यांनीच बांधली असं जर विधान तुम्हाला कदाचित रॉंग वाटू शकतं, पण हे विधान बरोबर आहे. त्यामुळे इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचाच प्रश्न होता. आणि नॉट करेक्ट तुम्हाला विचारले प्रश्न जो होता खाली देऊन, पण मी मुद्दाम काय केलं होतं, कोणते विधान बरोबर नाहीत, तर असं कोणतंच विधान नाही आहे की ते बरोबर नाही, म्हणजे बरोबर नाही असं सगळीच विधानं बरोबर आहे. त्यामुळे नन हे जो उत्तर आहे, म्हणजेच थोडक्यात सगळी विधानं बरोबर आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला बघायचे सगळ्या गोष्टी. आता पुढचा जो प्रश्न आहे, डिडा द क्वीन, बरोबर, कॅथरीन ऑफ काश्मीर पण ज्यांना म्हटलं जातं बघा, तर लास्ट रुलर ऑफ विच ऑफ द फॉलोइंग डायनेस्टी, कोणत्या की 980 to 1003 AD मध्ये पर्यंत यांनी रूल केलं बघा. तर उत्पला जी डायनेस्टी, उत्पला, तर त्या उत्पलाच्या माध्यमातून तुम्हाला यांची माहिती आहे. काश्मीरची हिस्ट्री तुम्हाला कोणत्या एका सोर्समधनं समजते, कल्हानाज राजतरंगिणी जे, ते राजतरंगिणीच्या माध्यमातून हे याची तुम्हाला काय होतं तर सगळ्या गोष्टी समजत असतात. आणि तुम्हाला हे माहित असेल की उत्पला डायनेस्टीचा एंड किंवा डिडा द क्वीन जे तो आपण म्हणतो ते गेल्यानंतर लोहारा जे आहेत बघा ते पॉवरमध्ये आले आहेत. आणि लास्टला तुम्हाला माहिती आहे म्हणजे इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट होताना पण हरिसिंग जे होते बघा ते डोगरा होते, नंतर उशिरा येते. सुरुवात ह्या कोणत्या उत्पला, त्यानंतर लोहारा होते, बऱ्याचशा गोष्टीत बघा याच्यामध्ये. कल्हानाच्या राजतरंगिणीमधून आपल्याला हे सगळं कळतं बघा. ओके, आता पुढचं जे प्रश्न आहे बघा, तर काय फॉरेन ट्रॅव्हलर्स कधी कधी आलेले आणि त्यांच्या रिलेटेड पेअर आणि कोणत्या पेअर करेक्ट आहेत असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. तर 27 नंबरमध्ये बघा तुम्ही, अब्दुल रजाक जे विजिटेड ड्युरिंग देवराया सेकंड रूल, विजयनगरचा जो राजा आहे देवराया सेकंड, तिथं अब्दुल रजाक पर्शियन जे ट्रॅव्हलर आहेत पर्शियावरनं जे आलते बघा,
तर तुम्हाला दिसून येते की हे विधान बरोबर आहे. अल-बरुनी जो आहे तो केम अलॉंग विथ मेहमूद ऑफ गझनी. बरं, अल-बरुनी त्याचा किताबुल हिंद, तोता ऑफ इंडिया ज्याला म्हटलं जातं बघा, पॅरट ऑफ इंडिया, तर तो त्यांच्याबरोबर आला होता. हेही विधान काय एकदम बरोबर आहे बघा. आणि इब्न बतूता जो आहे तो ट्रॅव्हल्ड टू इंडिया ड्युरिंग काय विचारलंय तुम्हाला, इल्तुतमिशरीन. आता तुम्हाला हे माहिती आहे की मोरोक्कन ट्रॅव्हलर होता आणि तो कधी आला होता, 14th सेंचुरीमध्ये. अल्तमशची जे रेन आहे ते कुठून सुरू होतं, हे रफली 1206 पासून तुम्हाला सुरू झालेलं दिसून येते. ते 1234च्या आसपास तुम्हाला तोपर्यंत दिसून येते. मग थोड्या दिवस रजिया सुलतानांचं रूल मधले थोडी पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी. आणि 14th सेंचुरीमध्ये जर इब्न बतूता आलाय तर तो अल्तमशच्या रेनमध्ये येईल का, तर ऑब्व्हियसली नाही आहे. त्यामुळे हे जे विधान आहे ते एकदम रॉंग होऊन जातं. त्यामुळे पहिली 2 जी विधान आहेत तीच फक्त बरोबर आहेत. त्यामुळं ओनली 2 स्टेटमेंट्स जे आहेत ते करेक्ट असणं इथं संयुक्त आहे. त्यामुळं इब्न बतूता तुम्ही बघायचं की 14th सेंचुरी आलेला मोरोक्कन ट्रॅव्हलर आहे. मोरोक्को जो देश आहे ना नदन आफ्रिकेमधला, तर तिथून आलेला तुम्हाला दिसून येतो. ओके, पुढचा जो प्रश्न आहे की अल्लामा प्रभू आणि अक्क महादेवी हे जे आहेत संत, अलवार संत, नैनार संत, लिंगायत धर्म जो आहे बघा संत बसवेश्वरांचा, म्हणजे ज्यांनी प्रपुनन जे आहेत आपण म्हणतो त्यांना, किंवा प्रमुख संत जे म्हणतो, तर त्यांनी प्रमोट केलेला, किंवा बाकीचे सुरुवातीच्या काळातले जे संत परंपरा आहे इतर, किंवा आजीविका सेटचे असतील, किंवा आपण बघितले बरेचसे वेगवेगळ्या फिलॉसॉफी, अद्वैत तत्वज्ञान, द्वैत तत्वज्ञान, या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे बघा. तर त्यामध्ये तुम्हाला दिले की अल्लामा प्रभू आणि अक्क महादेवी जे आहेत ते अद्वैत फिलॉसॉफीचे होते. तर ऑब्व्हियसली नाहीये, हे विधान डायरेक्ट रॉंग होऊन जातं. हे लिंगायता जे सेक्ट आहे बघा, लिंगायत धर्म जो आहे, लिंगायत जे सबसेक्ट आहे बघा, एक सेक्ट आहे हिंदू धर्मामध्ये, तर ते मानणारे हे लोक आहेत बघा. अंदाल वॉज अ फिमेल नैनार संत. तर अंदाल ऑब्व्हियसली नाही आहे बघा. अंदाल काय, अलवार संत आहे. अलवार म्हणजे विष्णूची पूजा करणारे वैष्णव आहेत. आणि नयनार म्हणजे असं नयन डोळा, तिसरा डोळा तसं म्हणतो ना आपण, ते भगवान शिवाची पूजा करणारे नयनार आहेत बघा. त्यामुळे दुसरं पण विधान रॉंग होऊन जातं. आणि करायकल अम्माईयार जे आहेत वॉज अ फिमेल अलवार संत, हे उलट झाले, हे पण चुकीचं आहे बघा. हे अम्माईयार करायकल आहे त्या काय तुम्हाला तर नयनार संत, म्हणजे तिन्ही विधानं जे काय दिसतात तुम्हाला चुकीचे दिसतात. आणि त्यामुळं 28 नंबरचं जे उत्तर आहे बघा, तर डी त्याचा आन्सर आहे की कोणतंही विधान बरोबर नाही. तुम्हाला दाखवलंच आहे. इथं लिंगायत सेक्टला फॉलो करणार आहेत. अंडाल जे आहेत ते काय दिसून येतं तुम्हाला, अलवार दिसून येतात. आणि करायकल अम्माईयार तुम्हाला काय सांगितलं, नयनार तुम्हाला दिसून येतात. बरोबर. आता जो पुढचा प्रश्न आहे 29 नंबरचा प्रश्न तुम्ही बघू शकता की कन्सिडर द फॉलोइंग लँग्वेजेस. पुढील काय करायचं, भाषांचा विचार करा. आसामीज, बेंगॉली, तेलुगू. आणि यामध्ये तुम्हाला दिले की कोणत्या अशा भाषा आहेत की ज्यांचा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने काय केलं, क्लासिकल लँग्वेज किंवा अभिजात भाषा वगैरे जे म्हणतो आपण, की त्यांचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. आता मराठीच्या मुद्द्यावरनं तुम्हाला गोष्टी न्यूजमध्ये आहेतच बघा. प्लस तुम्हाला या भाषा, कॅलेंडर, म्हणजे जे आर्ट अँड कल्चरचा भाग आहे त्या अनुषंगाने बाकीच्या पण भाषांचा या क्लासिकल लँग्वेजच्या फॉर्मॅटमध्ये काय केला, समावेश केलेला दिसून येतो. तर त्याच्यामध्ये आसामीजचा केलेला आहे, बेंगॉली केलेले, मराठी केलेली आहे, पाली आणि प्राकृत. आणि जुन्या ज्या 6 भाषा आहेत त्या ऑलरेडी आहेतच, मल्याळम, तेलुगू, तमिळ, संस्कृत आहे, ओडिशाची जी भाषा आहे बघा ओडिया, ह्याचा पण समावेश आहे. तर आसामीज, बेंगॉली आणि तेलुगू हे तिन्ही पण जे ऑप्शन दिलेले आहेत बघा, म्हणजे ऑप्शन नंबर डी जे आहे ते एकदम बरोबर होऊन जातं बघा. ओके, 29चा आन्सर त्याच्यामुळे काय, तर डी जे आन्सर आहे बघा. तेलुगूचा समावेश जुनाच आहे. तेलुगू, मल्याळम, सदर्न इंडियामधल्या सगळ्या लँग्वेजचा आधीच तुम्हाला दिसून येत बघा. 30 नंबरचं जे विधान आहे की ही हॅज सपोर्टेड सम क्लेमंट्स टू पॉवर इन द सुलतानेट. म्हणजे त्यांनी सुलतानेट म्हणजे काय, जे राजगादी बघा त्याला सपोर्ट करणाऱ्यांना, त्यांना जी इच्छुक आहेत बघा त्यांना सपोर्ट केला आहे. आणि त्यांनी टूक प्राईड इन द टायटल ऑफ एस्टॅब्लिशर ऑफ द यवना किंगडम. म्हणजे ह्या यवन किंगडम स्थापन करताना म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, एस्टॅब्लिश केलं असं टायटल त्यांनी घेतले. असं कोणी घेतले, म्हणजे कोणी थोडक्यात अशी मदत केलेली होती, अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला आहे. तर तुम्हाला माहिती आहे की एस्टॅब्लिशर ऑफ यवना किंगडम म्हणजे त्याला सपोर्ट केला एक प्रकारे, अशा प्रकारे. तर कृष्णदेवरायांचं हे टायटल आहे बरोबर.
एस्टॅब्लिशर ही म्हणजे जेव्हा ते बघा हे टायटल कधी तर बिदर, गुलबर्गा, बिजापूर इथून ते काय केलं होतं त्यांनी सुलतान जे होते मेहमूद त्यांना ज्या इम्प्रिझनमेंट किंवा जेलमधून जे त्यांना बाहेर काढलं आणि नंतर त्यांना जो सपोर्ट केला होता ते कृष्णदेवरायांनी केला होता. बाकीचे पण सगळे बघा देवराय 1, देवराय 2, देवराय 2 यांचा आता मेन्शन झाला. अब्दुल रजाक तुम्हाला सांगितलं की पर्शियन ट्रॅव्हलर त्यांच्या काळात आलते वगैरे या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर ते कृष्णदेवरायांनी ह्या गोष्टी केल्या होत्या बघा आणि त्यामुळं त्यांना काय म्हटलं होतं एस्टॅब्लिशर ऑफ दी यवना किंगडम म्हणजे त्यांना सपोर्ट केला होता त्यांनी थोडक्यात. आता अबुल फजल विषयी बघा तुम्ही तिथे काय दिलं की विच ऑफ द फॉलोइंग करेक्टली डिस्क्राईब द आयडिया ऑफ सुलेकुल. सुलेकुल जे बघा अकबराची जी रिलिजियस टॉलरन्स धार्मिक सहिष्णुतेची पॉलिसी सुलेकुल विच वॉज कन्सिडर्ड कॉर्नरस्टोन ऑफ दी एनलाइटन्ड मुघल रूल बाय अबुल फजल. तर त्याचे अशी कोणती आयडिया म्हणजे काय येते आता मी आज बोलताना सांगून गेलो की बाबा रिलिजियस टॉलरन्स जे त्याच्या बदल्यात आहे बघा. तर इथं सुरुवातीला येईल बघा रेफर्स टू द आयडिया ऑफ ॲब्सोल्यूट पीस अमॉंग डिफरंट रिलिजन्स आणि लॉयल्टी टू द किंग. म्हणजे ऑब्विसली एक जे उत्तर आहे ही सुलेकुलची पॉलिसी, दीन-ए इलाही अशा बऱ्याचशा गोष्टी अकबराने केलेल्या दिसून येतं बघा. हां तर अकबराचा जो रिलिजियस टॉलरन्स आहे बघा थोडं रिलिजियस धोरण आहे ते औरंगजेबाच्या तुलनेत तरी कमीत कमी हे थोडंसं जास्त उदार दिसून येतं. ओके. आता 32 नंबरचा जो प्रश्न आहे बघा वाय वेअर टेम्पल्स टार्गेटेड ड्युरिंग दी कन्फ्लिक्ट्स बिटवीन किंगडम्स. 2 किंगडममध्ये किंवा 2 राजांमध्ये जे काय युद्ध व्हायचं बघा त्याच्यामध्ये मंदिरांना का लक्ष केलं जात होतं असा प्रश्न आहे बघा. म्हणजे कॉमन सेन्सने पण हा प्रश्न तुम्ही सोडू शकता की व्हॅल्युएबल स्टॅच्यूज आणि आयडॉल्स. ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे की मंदिरांकडे असणारी जी काय संपत्ती बघा त्या संपत्तीच्या हव्यासापोटी पाहिजे केलं जायचं. प्राईड वाटायचे किंवा अपोजिंग रुलरला हरवल्यानंतर काय केलं जायचं प्राईड महसूस व्हायचे बघा. आणि पॉलिटिकल माईट आणि मिलिटरी सक्सेस सुद्धा यातून मिळवलं जायचं. आणि त्याच्यामुळं 32चं जे आन्सर आहे ते काय ऑल ऑफ द अबव. ऑब्विसली ती सगळी विधानं काय आहेत बरोबर आहे. तुम्हाला माहीत असेल की गंगई कोंडा चोलापुरम असं टायटल आहे बघा. असं शहर आहे एक गंगई कोंडा टायटल होतं. ते टायटल कुणी घेतलं हे तुम्ही मला सांगायचं. एक चोला जो रूलर आहे बघा त्याचं नाव मला तुम्ही सांगायचं. म्हणजे ते प्राईडच आहे ना एक प्रकारे की गंगाच्या खोऱ्यापर्यंत ज्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला आहे किंवा ते जिंकून घेतले. कोंडा म्हणजे कॉन्करर. हां त्याचं नाव मला तुम्ही सांगायचं. 33 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा आता की विच सिटी वॉज द गेटवे फॉर ट्रेड विथ वेस्ट एशिया. पश्चिम आशिया जो आहे तर त्या वाया कशा गल्फ ऑफ हॉर्मुजच्या माध्यमातून वेस्ट एशियाला कनेक्ट करणं असे कोणतं स्टेट आहे ज्याला गेटवे म्हणलं जायचं कशाचं गेट टू द मक्का जे तर त्याला सुरतला हे म्हटलं जायचं बघ. सुरतसाठीच हे गोष्टी आहेत बघा. तर मासुलीपट्टणम किंवा हम्पी मद्रास या गोष्टी येणार नाही. तुम्हाला माहिती आहे सगळी ईस्ट कोस्टवर बऱ्यापैकी हम्पी तर सेंट्रल इंडियामध्ये पण म्हणजे ऑब्व्हियसली जॉग्राफीच्या नॉलेजने पण हे सुटू शकलं असतं. ओके. आता 34 नंबरचं जे विधान आहे की बसोली स्टाईल ऑफ पेंटिंग डेव्हलप्ड इन मध्य प्रदेश. तर पहिल्या स्टेटमेंटमध्ये बघा बसोली स्टाईल ऑफ पेंटिंग मध्य प्रदेशमध्ये का बरं पहाडी पेंटिंगचा प्रकार आहे हा. हिमाचल प्रदेशमध्ये तुम्हाला दिसून येते हे बाय द एंड ऑफ 17th सेंचुरी. काय हे हिमाचल प्रदेशमध्ये. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट डायरेक्ट रॉंग होऊन जाते बघा. थीम ऑफ दी संस्कृत लव पोएम रासमंजिरी जे बघा भानू दत्तांची तर इज द सेलिब्रेशन ऑफ लव्ज मूड इमोशन. ते एकदम बरोबर बघा रसमंजिरी नावानं पण तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा. कोणी लिहिली ते पण बघा की त्यांचं कार्य पण बघायचं. म्हणजे प्रश्न दिल्यानंतर किंवा एक्सप्लेनेशन दिल्यानंतर ते काय आहे त्याच्यावरच्या या 4 ओळी आपल्याला लिहिता येतील का तर या अँगलनी पण बघताना म्हणजे मेन्सच्या हिशेबाने पण थोडंसं बघितलं तर बेटर राहील. आता कांगडा जी पेंटिंग आहे बघा कांगडा पेंटिंग ज्याला म्हणतो आपण की डिस्टिंग्विश्ड बाय पोएटिक रिप्रेझेंटेशन ऑफ टॉपिक्स अँड सॉफ्ट कलर सच ॲज कूल ब्लूज आणि ग्रीन्स असं तुम्हाला याच्यामध्ये दिले आहे बघा. आता 34 दिसून येईल तुम्हाला की कोणतं विधान बरोबर आहे. तर ऑब्व्हियसली एक मिनटं किती स्टेटमेंट तुम्हाला बरोबर असं दिले त्यामुळे तुम्हाला दाखवलं जातं की पहिलं तर विधान डायरेक्ट चुकीचं होऊन जाते. ती थीम जी आहे बघा संस्कृत रासमंजिरीची तर ते लव्ज मूड्स अँड इमोशन्स ते पण बरोबर आहे बघा. आणि कांगडा पेंटिंग जे आहेत बघा त्या पोएटिक प्रेझेंटेशन ऑफ टॉपिक्स हे पण विधान बरोबर आहे. त्यामुळं बी नंबर म्हणजे दोन्ही विधानं जे आहेत बघा दुसरं आणि तिसरं हे बरोबर होऊन जातं. त्यामुळे ह्याचं उत्तर जे ना 34चं ते बी आन्सर आहे बघा. ओके बी जे ते ह्याचं आन्सर येऊन जातं. 34चा आन्सर आहे बी. ओके
पुढे बघा ज्या टर्म्स दिल्या आहेत बघा, जथाज, मिस्ल, मिस्लवरनं तुम्ही लक्षात ठेवू शकता. आज पण तुम्ही जर बघितलं असलं मिस्ल म्हणजे सुबा टाईप असं म्हणलं जातं बघा. आणि हे सिखिझम मध्ये वापरलं जाणार आहे बघा. त्यामुळे 6 जे आहेत बघा, 35चं जे आन्सर आहे ते 6 जे आहेत. तर त्यांच्या पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी कोणत्याच्या रिलेटेड आहे ते विचारलं होतं. तर 35चा आन्सर आहे सी. आता हु अमॉंग द फॉलोइंग मुघल एम्परर्स, पुढीलपैकी कोणता असा मुघल एम्परर होता बघा की ज्याने काय केलं, शिफ्टेड एम्फॅसिस फ्रॉम काय इल्युस्ट्रेटेड मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजे टू इल्युस्ट्रेटेड मॅन्युस्क्रिप्ट्स टू अल्बम आणि इंडिव्हिज्युअल पोर्ट्रेटच्या जी कलाशैली, पोर्ट्रेट पेंटिंग जे आपण म्हणतो. जहांगीर स्वतः तुम्हाला माहिती आहे की स्वतः खूप मोठा काय चित्रकार होता आणि त्याच्याच काळात हे झालेले बेसिकली, की त्याच्या आधी काय व्हायचं म्हणजे जास्त व्यक्ती सापेक्ष जे आहेत बघा, व्यक्ती सापेक्ष किंवा व्यक्तीच्या रिलेटेड पोर्ट्रेट्स पेंटिंग नसायचे. ते जहांगीराच्या काळात पर्टिक्युलर जास्त दिसून येतं. आधी पुस्तकांचेच बघा लिखित स्वरूपात वगैरे तुम्हाला हे दिसायचं, 2Dच असायचं सगळीकडं. जहांगीराच्या काळात काय दिसायचं, जे चित्रकला क्षेत्र म्हणजे जसं तुम्हाला माहिती आहे की शहाजहान जो आहे तो स्वतः आर्किटेक्चर मार्वल्स त्याच्या काळात भरपूर झाला. जे शहाजहानचा जो काळ आहे तो कशासाठी, आर्किटेक्चरच्या विकासासाठी ओळखला जातो. त्याच पद्धतीनं जहांगीर जो आहे तर तो त्याचा जो इरा आहे तो कशासाठी ओळखला जातो, पेंटिंगसाठी. आणि रोज रेड कलरचा वापर या सगळ्या गोष्टी त्याच्या कालखंडात वाढलेल्या तुम्हाला दिसून येतं. त्यामुळे 36चं जे आन्सर आहे ते काय सी आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा की बीजक जे काय आहे, तर बीजक म्हणजे कंपोजिशन ऑफ टीचिंग ऑफ संत दादू दयाल असं दिलंय. आंबेडकरांचं जरी तुम्ही वाचलं असतं की आंबेडकरांचे जे वडील आहेत तर त्यांच्यावर बीजक या ग्रंथाचा प्रभाव होता. बीजक हे कंपोजिशन कोणाचं आहे, कबीरदासांचं आहे बघा, कबीरपंथी होते असं म्हणतो. त्यामुळे दादू दयाल आहे काय तर नाही, तर पहिले विधान त्यामुळे डायरेक्टच रॉंग होऊन जाते. आणि फिलॉसॉफी ऑफ पुष्टिमार्ग, पुष्टिमार्ग जो आहे तो कुणी प्रपोंड केला, तर तुम्हाला माहिती आहे पुष्टिमार्ग कुणी प्रपोंड केला, तर वल्लभाचार्यांनी केले बघा. मग माधवाचार्यांनी काय केलं बरं, माधवाचार्यांनी काय केला ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. द्वैत स्कूल आहे बघा, ड्युअलिझम, द्वैत स्कूल ऑफ फिलॉसॉफी, अद्वैत फिलॉसॉफी, द्वैत फिलॉसॉफी हे तुम्हाला माहिती पाहिजे. मी शंकराचार्यांच्या स्टॅच्यूवरनं पण मी तुम्हाला सांगितलं होतं. तर ह्या गोष्टी सगळ्या तुम्हाला माहीत पाहिजे. तर माधवाचार्यांचा नाही पुष्टिमार्ग, तर पुष्टिमार्ग वल्लभाचार्यांचा आहे. माधवाचार्यांनी जी फिलॉसॉफी सांगितली त्याला काय म्हणतात, द्वैत स्कूल ज्याला म्हटलं जातं, बरोबर. त्यामुळे दोन्ही विधानं जे आहेत ते रॉंग होतात. करेक्ट विचारले त्यामुळं कोणतंच विधान करेक्ट नाही. मग 37 नंबरचं जे आन्सर आहे ते काय डी नंबरचं जे त्याचं आन्सर आहे. आता पुढचा प्रश्न बघा की टाइमलाईन अरेंज करायला क्रोनॉलॉजी तुम्हाला विचारली. बॅटल ऑफ हल्दीघाटी कोणामध्ये झाली होती, बॅटल ऑफ हल्दीघाटी कोणामध्ये झाली होती, मेवाड फोर्सेस महाराणा प्रताप आणि मानसिंग जो आहे फर्स्ट म्हणजे मुघलांच्या बाजूने, थोडक्यात मानसिंग फर्स्ट आणि म्हणतात मग ते म्हणतात ना मानसिंग हम अब्बी शर्मिंदा आहे वगैरे, ते त्यासाठीच असतं पाहिजे. हल्दीघाटीचं युद्ध तुम्हाला माहीत असेल आणि ट्रायबल्सनी मदत केलेली वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हिस्ट्री माहीत असेल. बॅटल ऑफ सरायघाट, सरायघाट मागाशीच बघितलं आपण कधी, आता हे अकबराच्या काळात झाले. सरायघाट कधी झाले, 1671 मागाशी बघितलं. अहोम किंगडमच्या वेळेस झाले, म्हणजे औरंगजेबाच्या वेळेस झाले. हे फर्स्ट बॅटल ऑफ पानिपत, पानिपतचं पहिलं युद्ध, पानिपतचं पहिलं युद्ध कधी होणार आहे, ऑब्व्हियसली 1526 बाबराने हरवलं. त्यानंतर मुघल सत्तेची स्थापना आहे. हे जरी माहीत असतं तरी प्रश्न सुटला असता बघा की एक जे ते ऑब्व्हियसली अकबराच्या काळात आहे तर ते नंतर येणार आहे, त्याच्यावरून पण हा प्रश्न सुटतो. आणि बॅटल ऑफ चौसा, चौसाचं युद्ध कोणामध्ये झालं, शेरशाह सुरी, आता ते पण नंतर सुद्धा जाते. पण याच्या 3, 4, 1, 2 बघा. सरायघाट पार औरंगजेब, हे तुम्हाला दिसून येईल की हे औरंगजेबाच्या काळात आहे. हल्दीघाटी अकबराच्या काळात आहे, बरोबर. पानिपत जे दिसून येतं ते बाबर आलताच, मुघल सत्तेची स्थापनाच येते. त्यामुळे 3 आधी जरी तुम्ही केलं असतं तरी हा प्रश्न डायरेक्ट सुटत होता बघा. त्यामुळे 38चं जे आन्सर आहे ते आन्सर नंबर सी जे ते योग्य आन्सर आहे बघा. आता 39 म्हणजे पुढचा जो प्रश्न आहे की गंगईकोंडा आलाच बघा पुढं, हे मला पण लक्षात नव्हतं की हा प्रश्न आहे बघा की गंगईकोंडा चोलापुरम. गंगईकोंडा चोलापुरम जे शहर आहे तुम्हाला सांगितलं, गंगाकोंडा म्हणजे कॉन्करर, गंगेच्या खोऱ्यापर्यंत ज्याने आपल्या साम्राज्याचा विस्तार केला आहे तर ते शहर त्यांनी वसवलं होतं. आणि हे कोणी वसवलं बघा, पोनियन सेल्वन मूवी पण येऊन गेला बघा. आता कोणी केलं होतं, राजराजा चोला, आणि त्याचा जो मुलगा आहे त्यानंतर तो राजेंद्र चोला जो आहे, म्हणजे राजराजा चोलाच्या जो मंदिर उभारलं बघा त्याला राजराजेश्वर टेम्पल किंवा त्याला आपण बृहदेश्वर टेम्पल म्हणतो. आणि याच्या काळात जे महत्त्वाचं जे
गंगईकोंडा चोलापुरम शहर मंदिर पण आहे बघा. राजेंद्र फर्स्ट जो आहे त्यामुळे 39चं जे आन्सर आहे ते डायरेक्ट बी होऊन जातं बघा. तंजावर वगैरे मध्ये हे आहे. आता नेक्स्ट जो प्रश्न आहे बघा की ट्रायपार्टाईट स्ट्रगल जो आहे त्रिपक्षीय संघर्ष आपण म्हणतो. म्हणजे पाटलीपुत्राचं महत्त्व जाऊन कशाला महत्त्व आलं, कन्नौजला महत्त्व आलं बरोबर. आणि त्या कन्नौजच्या ताब्यासाठी 3 ज्या प्रमुख शक्ती होतात तेव्हाच्या त्या लढत होत्या. त्या शक्ती कोणत्या विचारल्या, एकदम बेसिक स्वरूपाचा प्रश्न आहे की गुर्जरा प्रतिहारा, राष्ट्रकूटा आणि पाला या पालाज ऑफ बेंगॉल. गुर्जरा प्रतिहाराज ऑफ त्या अजमेर आणि तो वेस्ट म्हणजे राजस्थान वगैरेच्या एरियामध्ये दिल्ली अजमेरच्या रिजनमध्ये. आणि राष्ट्रकूटा जे ते ऑब्व्हियसली दख्खनच्या एरियामध्ये महाराष्ट्र वगैरे पण येतो बघा. तर पहिलंच जे बघा तुम्हाला दिले ऑब्व्हियसली तर ते पहिलंच त्याचं आन्सर होऊन जातं. म्हणजे 40चं जे आन्सर आहे ते ए नंबरचं त्याचं आन्सर आहे बघा. आता 41 पुढचा जो प्रश्न आहे की द एन्शियंट सिटी ऑफ धोलावेरा. परत एकदा आला बघा की सदर्न कुठं आहे तर ती हडप्पन सिव्हिलायझेशनचं सदर्न सेंटर समजा आपण म्हणू शकतो की आरिड आयलंड ऑफ खादीर इन द स्टेट ऑफ गुजरात. मग अशीच बघितलं होतं लुनी नदीच्या जवळ आहे. लुनी नदी इफर्मल आहे आपण म्हणतो ना, इफर्मल नदी आहे बघा. ते याच गोष्टी बघा. म्हणजे पहिलं स्टेटमेंट डायरेक्ट बरोबर आहे बघा. वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून 2021 ला जाहीर केलं हे पण बरोबर आहे. पण याने काय दिलं की मेकिंग द टॅली टू 45 स्टेट्स. म्हणजे तेव्हा ते 40th मला वाटतं 40वे काय होतं वर्ल्ड हेरिटेज साईट बघा. मग त्यानंतर शांतिनिकेतन 41वे, 42ला मग काय तुम्हाला दिसून येतं होयसाळेश्वर मंदिर पण दिसून येतं. हळेबीड जे बघा चालुक्य साम्राज्याच्या वेळेस झालेलं. आणि त्याच्यानंतर काय दिसून येतं तुम्हाला 43 म्हणजे रिसेंटली झालं ते काय मॉयडम्स ऑफ आसाम जे आहे बघा ते तुम्हाला दिसून येतं. मग 45 साईट्स नाही आहेत, त्या आजही नाहीत तेवढ्या साईट भारतामध्ये. त्यामुळे दुसरं विधान रॉंग होऊन जातं बघा. आणि इट फॅसिलिटेड इंटरनल ॲज वेल ॲज एक्सटर्नल ट्रेड. अंतर्गत आणि बाह्य पण देशांबरोबर किंवा साम्राज्यांबरोबर व्यापार याचा होत होता. जसं की मगन जे आहे की मॉडर्न ओमान पेनिन्सुला आणि मेसोपोटेमियन रिजन्समध्ये हे याच्यामध्ये दिले. तर दोन्हीकडे व्यापार होता. कोस्टल एक प्रकारे टाऊन आहे. त्यामुळं 2 विधानं तर यातली बरोबर आहेत. दुसरं विधान ऑब्व्हियसली बरोबर नाही. त्यामुळे ओनली 2 विधानं फक्त बरोबर आहेत. त्यामुळं 41 नंबर जो प्रश्न आहे त्याचं विधान ज्याचं जे आन्सर आहे बघा ते काय होऊन जातं ओनली 2 जे बी जे आन्सर आहे ते एकदम राईट होऊन जातं. पुढचा प्रश्न बघू शकतो तुम्ही. लोमास ऋषी केव जे आहेत, लोमास ऋषी केव जे आहेत बाराबार हिल्स, नागार्जुन हिल्स, पटना बिहारमध्ये पटनापासून जवळ आहे बघा. बिहारच्या आसपास म्हणजे बिहार राज्यामध्ये आहे बघा ह्या लोमास ऋषी केव्ज. आणि अशोका आणि त्यानंतर त्याचा ग्रँडसन जो आहे त्याच्या काळामध्ये हे केलेल्या. आणि ह्या आजीविका सेक्टसाठी दिलेल्या होत्या तुम्हाला माहीत असेल बघा. आजीविका सेक्टसाठी, आजीविका सेक्टवर वारंवार हल्ल्याच्या काळात तुम्हाला प्रश्न दिसून येतात. हां तर 42चं जे आन्सर आहे ते आन्सर नंबर काय सी आहे बघा. पुढचा जो प्रश्न आहे 43 नंबरचा प्रश्न की विच ऑफ द फॉलोइंग म्हणजे ड्युरिंग कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. आणि ड्युरिंग द मौर्यन पिरियड मौर्य साम्राज्याच्या वेळी लार्ज स्टॅच्यूज ऑफ यक्षिणीच्या रिलेटेड प्रश्न आहे की मोन्युमेंटल इमेजेस होते आणि ते सिटिंग पोझिशन. तर सिटिंग पोझिशन आहे काय उभा राहिलेल्या पोझिशनमध्ये असायचे. त्यामुळे ऑब्व्हियसली पहिलं विधान डायरेक्ट सिटिंग पोझिशनमध्ये तुम्हाला दिसणार नाही. मोस्टली एखाद दुसरं समजा तुम्हाला अपवाद असेल पण मोस्टली जे तुम्हाला काय दिसतात ते स्टँडिंग पोझिशनमध्येच दिसतात. यक्षिणी एक फोक डेटीज असं म्हणलं जायचं. लोकांना एक प्रकारे त्याच्या माध्यमातून अपील केलं जायचं असं म्हटलं जायचं बघा. तर ते सिटिंग पोझिशनमध्ये तर ऑब्व्हियसली नाही आहे. आणि गुळगुळीत असायचं ते म्हणजे रफ सरफेसचा पण प्रश्न नाही. एकदम फाईनली तुम्ही काय म्हणतो ग्लॉसी सरफेस ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने असायचं. त्यामुळे रफ सरफेस हे पण विधान डायरेक्ट चुकीचं होऊन जाते. आणि द डिपिक्शन इन देअर फेसेस इन अ फुल राऊंड विथ प्रोनाऊन्स्ड चिक्स आणि म्हणजे डिटेलिंग असायची वगैरे ह्या गोष्टी दिल्यात तर हे विधान बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला दिसून येईल की ऑर्नामेंट्स एकदम डेलिकेटली कार्विंग्स अशा सगळ्या गोष्टी असायच्या बघा. तिसरं स्टेटमेंट मात्र बरोबर आहे. आणि तुम्हाला काय विचारले करेक्ट स्टेटमेंट विचारले त्यामुळे एकच स्टेटमेंट बरोबर आहे. फक्त 3 नंबरचं विधान जे बरोबर आहे. त्यामुळं ऑब्व्हियसली आन्सर जे ते 43चं काय ए जे तर त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता 44 नंबरचा जो प्रश्न आहे की मारा विजया थीम ऑफ काय मारा विजया जी अशी थीम आहे तर ते कशात आहे असं तुम्हाला विचारले बघा. तर तुम्हाला माहिती आहे की मारा विजयाची जी थीम आहे की बुद्ध बसलेत बघा. तुम्ही बघितलंय का तर केव नंबर 26 जे कुठलं अजंतामधलं तर त्याच्यामध्ये काय दिसून येतं तुम्हाला मारा विजयाची जी थीम आहे. मारा नावाचं एक प्रकारे
राक्षस टाईप म्हणू शकता, म्हणजे बुद्धांची प्रतिज्ञा भंग करायला वगैरे आलता, तर तिची थीम आहे किंवा ती जे एक प्रकारे स्कल्पचर पेंटिंग आहे, तर ती पेंटिंग जे आहे ते कोणतं आहे, तर केव नंबर 26 ऑफ अजंतामध्ये. ओके, त्यामुळे ह्याचं जे आन्सर आहे ते 44D आहे. मग पहिल्या केवमध्ये कशाचं चित्र आहे बाबा, पद्म पाणी बोधिसत्व. मग बाकीच्या महत्त्वाच्या कोणत्या अशा केव्ज आहे, त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाचं आहे हे बघणं इथं महत्त्वाचं ठरतं बघा. आता 45 नंबरचा प्रश्न बघा, भैरवी कीर्तार अर्जुनियम लिहिले बघा, दंडींच्या पुढे लिहिले बघा काव्यदर्श का, आणि महेंद्रवर्मन फर्स्ट आहे त्याच्या पुढे लिहिले मत्तविलास प्रहसना जे आहेत बघा. आणि कोणती पेर मग बरोबर आहे असं तुम्हाला विचारलं. आता काव्यदर्श जे हे दंडींची, मला वाटतं दंडीन जो आहे तो पल्लवा साम्राज्यामध्ये होता आणि संस्कृतमध्ये याने लिखाण केले आणि पोएट्रीवरचं जे लिखाण आहे ते ह्याच्यावर दिसून येतं, त्यामुळे दुसरं तर विधान बरोबर आहे ऑब्व्हियसली. मत्तविलासा प्रहसना पण पल्लव जो राजा आहे बघा महेंद्रवर्मन फर्स्ट त्याने ह्याच्यामध्ये केलं दिसून येतं की सटायर आहे. हे सटायर म्हणजे एक प्रकारे टीका केली बघा, हास्यात्मक टीका केली महेंद्रवर्मन फर्स्टने. कशावर टीका केली माहिती आहे का तुम्हाला, हे कपालिका लोकायता सेक्ट जे आहेत बघा, बुद्धिझम जैनिझम याचे जे आस्पेक्ट आहेत काय काय, तर त्याच्यावर टीका केली. एक सटायर आहे मत्तविलासा प्रहसना, काय एक सटायर तुम्हाला दिसून येतं. म्हणजे म्हणतो ना आपण एक प्रकारे फन इलेमेंट त्याच्यामध्ये केलं आहे. सटायर म्हणजे फन इलेमेंट दिसून येतो की आजीविका सेक्टचे जे काय फिलॉसॉफी बाकीचे ह्याचे, तर त्याच्यावर तुम्हाला काय दिसून येतं, पल्लवात जे रूलर दिसून येतात ते शिवा फॉलोवर तुम्हाला दिसून येतात बघा. आणि बाकीच्या ह्यात मग हे महेंद्रवर्मन फर्स्ट त्याने काय केलं दिसून येतं, हे पण बरोबर आहे. आणि भैरवीनी कीर्तार अर्जुनियम लिहिले हे पण बरोबर आहे बघा. कीर्तार इथं तुम्हाला दिसून येते कीर्तार अर्जुन, बरोबर. तर याच्यामध्ये काय केलं होतं, बॅटल दाखवली बघा, कॉम्बॅट कुणाची, अर्जुन आणि शिवभगवान जे आहेत ते काय केलं होतं, एका शिकाऱ्याचा कीर्तार नावाचं असं किराता नावाचं जे काय दिसून येतं तुम्हाला, एका आपण काय म्हणतो हंटर जे आहे बघा, एखादा शिकारी जे आहे तर त्याच्या म्हणजे अवतारात आले ते थोडक्यात, किंवा त्याचा रूप धारण केलं होतं आणि ते युद्ध तुम्हाला दाखवले आणि ते कीर्तार्जुनियममध्ये लिहिलेलं आहे बघा. तर हे जे तिन्ही पण स्टेटमेंट्स आहेत बघा, करेक्ट विचारले तुम्हाला, तर 45 जे आन्सर आहे, तर तिन्ही आन्सर जे तिन्ही जे विधान आहेत बघा ते बरोबर राहतात. तर 46 नंबरचा जो प्रश्न आहे की नेत्तिपकर्णा आणि इज अ बुद्धिस्ट स्क्रिप्चर आहे दॅट फोकसेस ऑन बुद्धिस्ट हार्मेन्युटिक्स आणि इंटरप्रिटेशन ऑफ कॅनॉनिकल टेक्स्ट. कॅनॉनिकल टेक्स्ट म्हणजे त्यांची जी विचारधारा आहे बुद्धिस्ट फिलॉसॉफीची ती कॅनन्समध्ये असते, तर ते नेत्तिपकर्णा ऑब्व्हियसली, तर ते नेत्तिपकर्णा बुद्धिस्ट कॅननचाच एक भाग आहे बघा. परिशिष्ट परवना जे आहे बघा ते 12th सेंचुरीमध्ये काय संस्कृतमधले एक महाकाव्य जे हेमचंद्र राय जे बघा त्यांनी दिलेलं आहे की जे अर्ली जे जैना टीचर्स आहेत, अर्ली जैना म्हणजे सुरुवातीच्या काळात जैना टीचर्स आहेत त्यांच्या हिस्ट्रीबद्दल माहिती देतं. तर परिशिष्ट परवना पण ते जैना रिलेटेडच आहे बघा. आणि कल्पसूत्र जे आहे ते वॉज रिटन बाय भद्रबाहूंनी कल्पसूत्र लिहिलेले आणि ही वॉज कंटेम्पररी ऑफ चंद्रगुप्त सेकंड. हे मात्र इथं ट्रिक होती की चंद्रगुप्त सेकंड काय गुप्ता इरामधला आहे, भद्रबाहू हे आहे का, चंद्रगुप्त मौर्याचा तो कंटेम्पररी. आणि असं म्हटलं जातं की हा जो भद्रबाहू आहे यानेच एक प्रकारे मोठा रोल होता याचा की चंद्रगुप्त मौर्यांना जैनिझमकडं आकर्षित करणार. ही जी माहिती म्हणजे श्रावण बेळगोळ जो आहे बघा, तर तिथं याचं इन्स्क्रिप्शन पण आहे. आता इन्स्क्रिप्शन बरेच झाले तर ते तुम्ही असं टिपत चाला, ते श्रवण बेळगोळचं जे इन्स्क्रिप्शन आहे त्यामध्ये हे भद्रबाहू आणि चंद्रगुप्त मौर्य तिथं आले, म्हणजे कुठं आले, श्रवण बेळगोळ म्हणजे कर्नाटकात आलेले, म्हणजे आपण म्हणतो ना, तर त्याचं मेन्शन पण आहे. त्यामुळे किती स्टेटमेंट बरोबर आहे ते तुम्हाला परत विचारले. त्यामुळे 46चं जे आन्सर आहे ते आन्सर नंबर बी म्हणजे करेक्ट आन्सर होऊन येतं की पहिलं आणि दुसरं विधान, त्यामुळे दोनच विधानं काय बरोबर आहे. आता रामगुप्ता, द स्टोरी ऑफ रामगुप्ताज यंगर ब्रदर चंद्रगुप्त, आणि तो काय करतो, डिस्गुज हिमसेल्फ ॲज द क्वीन, राणी असं म्हणून जातो आणि काय करतो, शका किंगला मारतो. ही जी स्टोरी आहे ते कशात आहे, देवी चंद्रगुप्त जे बघा ही जी स्टोरी बघा खूप इंटरेस्टिंग स्टोरी ह्याची, की कसं त्याचा जो भाऊ आहे बघा रामगुप्त, त्याने त्याची राणी ध्रुवदेवी नाव होतं बघा, ते करार केला शका किंग बरोबर, तो हारला आणि मग त्या राणीला दिलं होतं आणि मग ते अपमान, आणि मग त्यातून त्यांनी भाऊ आणि शका किंग दोघांना मारलेलं कसं आहे आणि मग त्या ध्रुवदेवीवर लग्न केलं. ही सगळी स्टोरी कशाची स्टोरी आहे, सगळी देवी
चंद्रगुप्तमध्ये सगळ्या या गोष्टी दिलेल्या आहेत. ओके, त्यामुळे आन्सर नंबर सी जे ते ह्याचं उत्तर येऊन जातं बघा. पंचायतन काय आहे कल्चरल हिस्ट्री? पंचायतन तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं. पंचायतन काय आहे? मंदिर शैलीचा एक प्रकार आहे. त्यामध्ये रिलिजियस सेक्ट वगैरे हे जे पहिले दोन पर्याय आहे ते तर ऑब्विसली राहा. तर स्टाईल ऑफ टेम्पल कन्स्ट्रक्शन जे ते ह्याचं उत्तर आहे बघा पंचायतन. बरेचसे मंदिर आहेत बघा, मग तुम्हाला दिसून येते. आपल्या इथं पण तुम्ही हे बघू शकता, म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये कंद्रीय महादेवाचं मंदिर किंवा असे बरेचसे मंदिर आहेत की जे बरेचशा मंदिरामध्ये तुम्हाला दशावतार टेम्पल किंवा ह्या सुरुवातीच्या सगळ्या मंदिरांमध्ये की हे तुम्हाला काय दिसून येतं, कंद्रीय महादेव, जगदीश टेम्पल, लक्ष्मणा टेम्पल, दशावतार नाही सॉरी, दशावतार तर खूप जुने आहे. सुरुवातीचं मंदिर स्ट्रक्चर आहे ते, हे नंतर इव्हॉल्व झालेले. तर नंतरच्या बऱ्याचशा मंदिरामध्ये म्हणजे एक मुख्य श्राईन असणार आणि त्याच्याकडे बाकीचे श्राईन असणार बघा. हे 5 असे समजा, हे पंचयतन स्टाईल आपण असं म्हणतो बघा. मंदिर शैलीचा एक प्रकार आहे. आता पुढील विधानांचा विचार करा. तर काय पितळखोरा लेणी जी आहेत बघा, पितळखोऱ्यातली लेणी की महादेव हिल्स ऑफ वेस्टर्न घाट्स ज्यामध्ये बघा ते दिले बघा. कारले, भाज्या, बेडसे आर द रॉक कट केव्स क्रिएटेड ड्युरिंग पोस्ट मौर्यन इरा. हे तर माहिती आहे तुम्हाला ऑब्व्हियसली. पोस्ट मौर्यन इरा जो आहे त्यानंतर म्हणजे मौर्य साम्राज्याच्या पतनानंतर तर ते कारले, भाज्या, बेडसे सगळे महाराष्ट्रातलेच आहेत बघा. तर त्या आहेत म्हणून. अजंता केव्ह जे आहेत त्या वाघोरा नदीच्या किनाऱ्यावर वगैरे त्याच्या ज्या घळई बघा ते जॉर्जमध्ये आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये आहे. हे पण विधान बरोबर आहे. पहिलं जे विधान आहे बघा पितळखोरा केव्ज हे आहेत आपल्या इथं वेस्टर्न घाटचं, पण तुम्हाला हे दिसून येईल की महादेव हिल्समध्ये आहेत का बरं? म्हणजे संभाजीनगर डिस्ट्रिक्टमध्ये येतात ते. तिथं कसं येईल बरं? सातमाळा, अजिंठा जी डोंगर रांग आहे तिथं येतं हे बरोबर. त्याच्या खाली हरिश्चंद्र डोंगर रांगा, मग खाली त्याच्या महादेव डोंगर रांगा. म्हणजे हे खूपच म्हणजे जॉग्राफी मिक्स करून टाकले बघा. तर ते हिल्स चुकीचे आहेत बघा. महादेव हिल्समध्ये नाही तर सातमाळा हिल्समध्ये आहेत त्या. त्यामुळे पहिलं विधान रॉंग होऊन जातं. आणि किती करेक्ट तुम्हाला विचारलं होतं? ओनली 2. 2 आणि 3 हे दोनच काय आहेत विधानं बरोबर आहेत. ओके, त्यामुळे एक 49चं जे आन्सर आहे ते बी ह्याचं करेक्ट आन्सर येऊन जातं. आता 50 नंबरचा जो क्वेश्चन आहे की विथ रेफरन्स टू एन्शियंट हिस्ट्री, प्राचीन काळात विचार करता लॉस्ट वॅक्स टेक्निक जे आहेत बघा, ब्रॉन्झसाठी वापरलं जातं, मेटल मेकिंगसाठी हे वापरलं जातं लॉस्ट वॅक्स टेक्निक. त्यामुळे 50चा आन्सर डायरेक्ट काय सी आहे. मग बाकीच्या टेम्पेरा फ्रेस्को टेक्निक कशासाठी वापरलं जातं पेंटिंगमध्ये, कुठं कुठं वापरलं आहे किंवा बाकीच्या कोणत्या अजून टेक्निक आहे हे बघणं क्वेश्चनच्या माध्यमातून काम आहे. क्वेश्चन ॲज सच उत्तर आलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, पण बाकीच्या गोष्टी अनालाइज करणं तर तुम्ही 100 क्वेश्चनच्या आणि त्याचे 4-4 पर्याय ते 200, 300, 400 प्रश्नांकडे तुम्ही जाऊ शकता. तर ते पण करणं गरजेचं आहे. ओके, आता द टर्म मॉयडम्स रिसेंटली सीन इन न्यूज, जे तुम्हाला मागाशी पण मेन्शन केला. मॉयडम्स काय 50 म्हणजे हा जो प्रश्न आहे की मॉयडम्स काय, तर लास्टचं जे तुम्हाला सांगितलं 43rd जे आपण म्हणतो वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये मॉयडम्स ऑफ आसाम जे तुम्हाला सांगितलं की माउंट बुरियल्स फ्रॉम आसाम जे, तर 51चं सी. आणि हे करंट अफेअर्स न्यूजमध्ये पण आहे. मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वारंवार सांगितलं आहे. स्टॅच्यू ऑफ व्हॅलर, आहोंग किंगडम, हे माउंट बुरियल्स, ह्या सगळ्या गोष्टी न्यूजमध्ये त्यामध्ये करणं गरजेचं आहे. पुढचा जो प्रश्न आहे बघा की कुटियाट्टम जे आहे ते काय आहे, तर कुटियाट्टम तुम्हाला माहिती आहे की काय संस्कृत एक थिएटर आहे जे केरलामध्ये प्रॅक्टिस केलं जातं की त्याच्यामध्ये दोन्ही जे आहेत इलेमेंट तुम्हाला दिसून येतात. दोन्ही इलेमेंट म्हणजे कशाचे इलेमेंट, तर संस्कृत थिएटर जे आहेत ना, एन्शियंट संस्कृत थिएटर, कुथू जे आहे बघा एक प्रकार की संगम इरामधलं एक परफॉर्मिंग आर्ट होतं त्याचा आणि संस्कृत असं ब्लेंड करून ते बघा ते कुटियाट्टम म्हणजे काय संस्कृत थिएटर आहे. म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला वाटू शकतं केरलामध्ये असं नाही, पण संस्कृत थिएटर प्रॅक्टिस इन द प्रोव्हिन्स ऑफ केरला. म्हणजे 52चं जे आन्सर आहे ते काय ए नंबर त्याचं करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा जो आहे तो डान्स फॉर्मवर प्रश्न आहे बघा. मोहिनीअट्टम जे आहेत बघा, आपले जे क्लासिकल डान्स फॉर्म आहेत सगळे 8 आणि केरलामधले जे 2 आहेत बघा त्यामध्ये मोहिनीअट्टम आणि कथकली जे बघा. तर मोहिनीअट्टम काय तांडवा डॉमिनंट डान्स फॉर्म असं दिले. मोहिनीअट्टम तुम्ही नावानं पण लक्षात ठेवता, मोहिनी तांडवा नाही तर लास्य डॉमिनंट, फेमिनाईन एनर्जी ज्याला म्हणतो आपण, फेमिनाईन ग्रेस, फेमिनाईन एनर्जी, तर त्या रिलेटेड डान्स फॉर्म आहे जो फेमिनाईन ग्रेस आणि ब्युटी दाखवतो. पुढे दिलेच आहे बघा. हे बरोबर आहे, पण पहिलं विधान जे बघा ते तांडवा डॉमिनंट दिल्यामुळे हे विधान चुकीचं ठरतं. आणि कॅरेक्टराइज बाय ग्रेसफुल स्वेइंग हे बरोबर आहे. रूट्स इन केरला ते पण बरोबर आहे, ते ऑब्व्हियसली आपण वर बघितलंच होतं. ओके,
सोनल मानसिंग जे आहेत ते काय इंडियन क्लासिकल डान्सर जे आहेत ते असं तुम्हाला दिले. ऑब्व्हियसली त्यांचं खूप मोठं नाव आहे बघा, हू स्पेशलायझेस, पण हे चुकीचं आहे. सोनल मानसिंग भरतनाट्यम पर्टिक्युलरली ओडिसीसाठी जास्त प्रसिद्ध आहेत बघा. मोहिनी अट्टम येणार नाही, त्यामुळं तिसरं पण विधान जे ते रॉंग होऊन जाईल बघा. त्यामुळं जे आन्सर आहे बघा ते काय येऊन जाईल, फक्त ए म्हणजे एकच विधान बरोबर आहे. आपण बघितलं ते संस्कृत थिएटर आहे, सॉरी काय बघितलं आपण की लास्टचे डॉमिनंट असल्यामुळे ते विधान चुकीचं होतं पहिलं, आणि दुसरं विधान फक्त बरोबर होतं. तिसरं विधान पण चुकीचं आहे कारण सोनल मानसिंग ओडिसी आणि भरतनाट्यमसाठी प्रसिद्ध आहेत. ओके, आता पुढचा जो प्रश्न आहे कॅलेंडर, आर्ट अँड कल्चरचे प्रश्न आहे. आर्ट अँड कल्चरमध्ये खूप व्हराईड टॉपिक्स आहेत बघा, एकदम प्रिलिम्सच्या अँगलनी बरेचसे प्रश्न पण याच्यामध्ये येतात. तर विक्रम संवत जो आहे तो कधी 57 BC मध्ये सुरू झाला आणि इज नेम्ड आफ्टर किंग विक्रमादित्य ऑफ उज्जैन. विक्रम संवत कधी सुरू झाला तर 57 BC मध्ये सुरू झाला. ओके, आता कॅलेंडर कमेमोरेट्स द विक्रमादित्यज विक्टरी ओव्हर द हुना रूलर्स. आता हुन रूलर्स मी मागाशी तुम्हाला सांगितलं, जर लक्षात राहील कधी त्यांचं गुप्ता साम्राज्याच्या शेवटी तुम्हाला दिसून येतं. हुन तर येणार नाही, तुम्हाला माहिती आहे शाका किंगला हरवलं होतं ते पुढे बघू, पण इथं तुम्ही रॉंग करू शकत होता हे स्टेटमेंट. आणि नॅशनल कॅलेंडर जे आहे भारताचं तर ते विक्रम संवतवर आधारित आहे असं तुम्हाला दिलंय की ग्रेगोरियन कॅलेंडर प्लस त्याच्यावर पण शके जे म्हणतो ना आपण शका, ते शका कॅलेंडरवरून असतं बघा. तर ते विक्रम संवतवरून नाही तर या शकांच्या जे संवत होते बघा, शक संवत जे सुरू झाली होती जी 78 AD मध्ये सुरू झालेली होती. त्यामुळे तिसरं पण विधान जे काय होतं रॉंग ठरून जातं. मग पहिलं एकच ओनली वन जे आहे बघा ते एकच विधान याच्यामध्ये काय होतं बरोबर ठरून जातं. ओके, कारण हे हुना नाही तर शका रूलर्सला हरवलं होतं, तेव्हा तर ते टायटल आहे विक्रमादित्य, सगळ्या परकीयांचा नाश करणारा वगैरे अशा पद्धतीने ते टायटल होतं. आणि हुना नाही ते शका रूलर्स आहेत. आणि विक्रम संवतवर आधारित नाही आपलं नॅशनल कॅलेंडर तर शक संवत जी 78 AD मध्ये तुम्हाला सांगितलं. हे 57 BC वगैरे हे सगळं बरोबर आहे. ओके, पुढचा जो प्रश्न आहे 55 नंबरचा प्रश्न बघा. अबुल अल हसन, मंसूर, विचित्र, गोवर्धन, बिसनदास हे सगळे जे फेमस पेंटर्स आहेत तर ते पेंटर्स कुणाच्या पॅट्रोनेज खाली होते. आता ऑब्व्हियसली बघा तुम्हाला हे माहिती आहे, मागं हा पण प्रश्न येऊन गेला आहे की हुमायून जेव्हा माघारी आला पर्शियामधून, बरोबर, शेरशाह सुरीच्या रूल संपल्यानंतर तेव्हा माघारी आला तेव्हा त्यांनी कोणत्या 2 पेंटर्सला आणलं होतं, कोणत्या 2 पेंटर्सला आणलं होतं तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. हे जे बाकीचे जे पेंटर्स आहेत ते काय जहांगीरच्या, तो स्वतः पण पेंटर होता. मग अशा आपण पोर्ट्रेट वगैरे त्या पण गोष्टी बघितल्या. ओके, तर त्या गोष्टी बघत चला आणि ते 2 नावं मला तेवढे सांगा. ओके, द फॉलोइंग फीचर्स आर मेनली डिस्क्राइब्ड विथ विच ऑफ द फॉलोइंग स्कूल ऑफ स्कल्पचर. म्हणजे स्कल्पचर जे 3 स्कूल आहेत बघा, मथुरा स्कूल ऑफ आर्ट, गांधारा स्कूल ऑफ आर्ट आणि अमरावती स्कूल ऑफ आर्ट. अमरावती आंध्र प्रदेशमधला अमरावती. ओके, तर त्या रिलेटेड कोणत्या असं स्कूलचे हे फीचर्स आहेत असं थोडक्यात दिलेले आहे बघा. स्पिरिच्युअल दाखवलेत बुद्धा, काल्मनेस त्यांच्यामध्ये दाखवला आहे, लेस ऑर्नामेंट्स कमी आहेत जे आता आभूषणं दाखवलेले नाही आहेत, आणि बुद्धा हॅज बीन डिपिक्टेड विथ वेव्ही हेअर. ह्या वेव्ही हेअर पासून सुद्धा लक्षात आलं हे गांधारा स्कूलचं वैशिष्ट्य आहे. ग्रीको रोमन जो इन्फ्लुएन्स आहे बघा, लोकेशन पण गांधाराचं तुम्ही बघू शकता. अफगाणिस्तान, भारत आता जो रिजन आहे बघा त्या रिजनमध्ये गांधारा स्कूल ऑफ आर्ट जे आहे तर तिथं आहे. आणि ते वेव्ही हेअर ते काय रोमन, ग्रीको रोमन जो आहे तो इन्फ्लुएन्स आहे. आणि हे सगळं कशाचं तुम्हाला सांगितलं त्यामुळे गांधारा स्कूल. त्यामुळे डी नंबरचा जो पर्याय म्हणजे 56चं पण आन्सर जे ते डीच आहे बघा. अमरावती स्कूल नाही आहे. हे तुम्हाला अमरावती स्कूल काय दिसून येतं थोडंसं सदर्न इंडियामध्ये असल्यामुळे याच्यानं ओरिजिनॅलिटी म्हणजे असा कुठला इन्फ्लुएन्स नाही, किंवा मथुरा स्कूलमध्ये पण तेवढासा नाही आहे बघा. उज्जैन स्कूल वगैरे असा काही प्रकारच नाही आहे. ओके, डी याचं बरोबर उत्तर आहे बघा. अशोकन एडिक्ट आणि त्याच्यावर काय काय दिले ह्याच्या रिलेटेड 57 नंबरचा प्रश्न आहे की रॉक एडिक्ट 13 जे तर त्याच्यावर काय दिले, अशोकाची विक्ट्री ओव्हर कलिंगा आणि धम्म म्हणजे कसं ते कलिंगावर युद्ध म्हणजे युद्धाची माहिती थोडक्यात. आणि मग हे तर किती नरसंहार झाला वगैरे तर ते 13 नंबरचे आहेत ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यातनं तुम्ही 4 मायनस केले 9 आणि त्याच्यातनं बघा तुम्हाला लक्षात येईल की 9 नंबरला जे तर काय तर अशोका अटॅक्ड द सेरिमनीज म्हणजे अशा काही विधी असतात ना लग्नाच्या वेळेस केलेल्या, जन्माच्या वेळेस केलेल्या, मॅरेज, आजारी पडल्यानंतर, तर याच्यावर हा टीका करतो. तर ते 9 नंबरमध्ये तुम्हाला दिलेलं हे पण विधान बरोबर आहे बघा. आणि 6 नंबरचं जे आहे ते इन्स्ट्रक्शन टू धम्म महामात्रा जे आहेत बघा त्याचे जे
धम्म अशोकाचा धम्म जो आहे तो प्रपाऊंड करण्यासाठी किंवा प्रसार करण्यासाठी जे आहेत तर त्यांना काय इन्स्ट्रक्शन देतोय तो. मग त्याच्यानंतर 5 नंबर बघा, 5 नंबरमध्ये ह्याच्या अपॉइंटमेंट जे आहेत ह्या धम्म माताची, तर त्याच्याबरोबर पण माहिती त्यांनी दिलेली आहेत. कोणत्या अशा एडिक्ट आहेत बघा की त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, अहिंसाचं सांगितलंय बघा. ते तुम्ही मला सांगा की एडिक्ट नंबर 2 मध्ये का 3 मध्ये का काय, तुम्ही मला सांगा की कोणत्या रॉक एडिक्टमध्ये हे दिलेलं आहे की त्यांनी अहिंसा की हत्या करू नये वगैरे या गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत. तर तिन्ही विधानं जे आहे ते इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचा प्रश्न होता. याच्या अनुषंगाने जसं मी तुम्हाला सांगितलं की बाकीच्या एडिक्टमध्ये काय दिलेलं आहे हे तुम्ही बघावं आणि याचा वापर प्रिलिम्सला होतो, याचा वापर मेन्सला पण तुम्हाला पुष्टीकरण करण्यासाठी एखादा पॉईंट जो तुम्ही सांगणार त्याचं व्हॅलिडेशन देण्यासाठी तुमचा वापर होऊ शकतो. त्यामुळे तिन्ही जी विधान आहे ती बरोबर आहेत, करेक्ट विचारले तुम्हाला. आणि मग ऑल 3 57चं जे आन्सर आहे त्याच्यामुळं तर ते सी करेक्ट आन्सर होऊन जातं बघा. 58 नंबरचा जो प्रश्न आहे की बेबी ताज असं म्हटलं जातं किंवा ड्राफ्ट ऑफ ताजमहाल असं कोणत्या वास्तूला म्हटलं जातं. तुम्हाला माहीत असेल की ताजमहल जे बघा संगमरवर, आणि त्या संगमरवराचा जो त्याच्या आधी सगळ्यात जास्त वापर कुठं झालेला आहे तर तो टॉम्ब ऑफ इत्तिमाद उद्दौला जे त्या इत्तिमाद उद्दौला यांच्या टॉम्बमध्ये केलेला तुम्हाला दिसून येतो. आता ड्राफ्ट आहे, बरेच जण असं म्हणतील की प्रतिताज वगैरे ते बीबी का मकबराला म्हटलं जातं वगैरे. इथं काय आहे, तुम्ही प्रश्न जर नीट जरी वाचला ना, ड्राफ्ट ऑफ ताजमहाल, ड्राफ्ट आधी केला जातो ना, मग ॲक्ट वगैरे होतो. ताजमहालाच्या आधीची गोष्ट पाहिजे तुम्हाला, बरोबर. आलई दरवाजा तर ऑब्व्हियसली येणार नाही, त्याचा काही संबंध पण नाही. हुमायून्स टॉम्ब रेड सँडस्टोनमध्ये दिसून येते तुम्हाला. ताजमहाल मार्बलमध्ये, तर कसा बेबी ताज असेल, बरोबर, ठीक आहे. बीबी का मकबरा नंतरची गोष्ट आहे, त्यातनं सुद्धा प्रश्न सोडत होता. आता हे इत्तिमाद उद्दौला जे आहेत ते ह्याचं करेक्ट आन्सर आहे. तर हे इत्तिमाद उद्दौला जे आहेत ते कोण होते बरं? इत्तिमाद उद्दौला माहिती आहे का तुम्हाला? इत्तिमाद उद्दौला जे आहेत बघा हे नूरजहान यांचे काय होते? वडील होते. मिर्झा घियाज बेग असं त्यांचं नाव आहे. त्यांना ते टायटल होतं इत्तिमाद उद्दौला जे आहे ते टायटल होतं. नूरजहां जे आहेत त्यांचे वडील म्हणजे जहांगीर जे बादशाह आहे थोडक्यात त्याचे सासरे असं म्हणता ना तुम्ही, जहांगीर. नूरजहान यांचे वडील यांचे सासरे थोडक्यात, बरोबर. तर यांच्या काळात हे झालेलं ते मला दिसून येतं. टॉम्ब ऑफ इत्तिमाद उद्दौला, मार्बलचा वापर, त्या मार्बलच्या वापरामुळे त्याला ते बेबी ताज वगैरे म्हणतात. ते बघून घ्या, इमेज पण बघा तुम्ही, तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून येतील की मार्बलचा वापर मोठ्या प्रमाणात तुम्हाला दिसून येतो. पुढचं जे विधान आहे बघा 59चं की विच ऑफ द फॉलोइंग डिस्क्राईब द लिजेंडरी वेडिंग. परत आता थीमवर रेट आहे, रंगनायका आणि जो विष्णूचा अवतार आणि अंदाल जे मागे सांगितलं की अलवार संत जे ते श्रीरंगम, वन ऑफ द पोएट्स सेंट्स कॉल्ड द अलवार ॲट श्रीरंगम. श्रीरंगम या ठिकाणी काय तर या लग्न तुम्हाला दाखवले बघा, म्हणजे कृष्णा किंवा रंगनायका अवतार आहे विष्णूच्या आणि इन्कार्नेशन विष्णूचे जे अवतार आहेत बघा. तर ती स्टोरी कशामध्ये तुम्हाला दिली तर ऑब्व्हियसली तुम्हाला हे माहीत पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं जसं अमुक्त मर्यादा जे ते अमुक्त मर्यादामध्ये काय केलेलं तुम्हाला दिसून येईल. ही जी स्टोरी आहे रंगनायका आणि अंदाल जे यांच्या विवाहाची स्टोरी तुम्हाला सांगितले. अमुक्त मर्यादा कोणी लिहिले? कृष्णदेवराय यांचं लिटरेचर आहे, बरोबर. त्यांनी लिहिलेलं बुक आहे एक प्रकारे, बरोबर. त्यामुळे आन्सर जे आहे ते काय येऊन जातं? डी. 59चं जे आन्सर आहे तर डी आन्सर आहे बघा. आता 60 नंबरचा जो क्वेश्चन आहे मंगनियार्स कम्युनिटीबद्दल प्रश्न आहे बघा. मागे एकदा प्रश्न पण यांच्याबद्दल विचारून झाला आहे की मंगनियार्स कोण लोक आहेत बघा. तर मंगनियार जे ते एक मुस्लिम कम्युनिटी जी फोक म्युझिशियन्स आहेत बघा. फोक म्युझिशियन, क्लासिकल नाही. त्यामुळे क्लासिकल तर तुम्हाला जे दिसतं ना हे क्लासिकल तर तिथं विषयच येत नाही. आणि थार रिजनमधले राजस्थानमधले, तेव्हा पहिलंच विधान जे ते बरोबर आहेत. ओके. 61 नंबरचा जो प्रश्न आहे की थिओसॉफिकल सोसायटी, म्हणजे मॉडर्नचे प्रश्न समजा इथून सुरू होत आहेत. समजा की थिओसॉफिकल जे सोसायटी, तर ते थिओसॉफिकल सोसायटी वॉज फाउंडेड इन 1875. 1875 ठीक आहे. 1875ला आर्य समाजाची पण स्थापना आहे, बरोबर. आणि युनायटेड किंगडममध्ये स्थापना झाली बाय मॅडम HP ब्लावत्स्की, कर्नल HS अल्कॉट वगैरे या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत. पहिले विधान जर नीट बघितलं इथं चूक आहे. युनायटेड किंगडम नाही युनायटेड स्टेट्समध्ये स्थापना झाली. पहिलंच विधान डायरेक्ट काय होऊन जात आहे? रॉंग होऊन जात आहे. ओके. आणि याच्यामध्ये दिसून येईल बाकीचं की मग मुवमेंट जे आहे ते इथं पॉप्युलराईज केली ॲनी बेझंटांनी.
हे माहिती आहे सगळ्यांना. थिओसॉफिकल सोसायटीमध्ये प्रमुख नाव ॲनी बेझंट. आता त्याच्या रिलेटेड त्याच्या व्यतिरिक्त कोण थिओसॉफिस्ट होतं हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. ठीक आहे, त्यासाठी ते मुद्दाम वाक्य टाकलं होतं की आणि पुढचा तिसरा पॉईंट आहे बघा, थिओसॉफी म्हणजे काय, एक फिलॉसॉफी की मिस्टिसिझम आणि स्पिरिच्युअलिझम ह्यांना एक कंबाईन करणार. बरोबर आहे, ते थिओसॉफी किंवा म्हणजे ही जी लोक होते बघा थिओसॉफी, त्यांचा पुनर्जन्म वगैरे अशा गोष्टींवर पण विश्वास होता. थोडंसं तुम्ही रिग्रेसिव्ह नाही म्हणू शकत, पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्या काळाशी म्हणजे त्याच्या कम्पॅरेटिव्हली, म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं की 1873 मध्ये सत्यशोधक समाज आहे, 75 मध्ये आर्य समाज आहे, यांच्या थेरी जे आहेत बघा त्या थोड्याशा प्रोग्रेसिव्ह, ब्राह्मो समाज, प्रार्थना यांच्या जी विचारधारा आहे थोडीशी वेगळी दिसून, सायंटिफिक दिसून येते. हे थोडंसं मागं गेलेलं दिसून येतात. मागं इन द सेन्स की असं इन्कार्नेशन किंवा अवतार ह्या संकल्पनावर यांचा विश्वास आहे. ओके, दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट बरोबर आहे आणि तुम्हाला काय बरोबरच विचारले. पहिलं स्टेटमेंट रॉंग होतं, त्यामुळं ओनली 2 म्हणजे बी जे आहे ते ह्याचा आन्सर असणार आहे. 61चं जे आन्सर आहे ते बी ॲज अ करेक्ट आन्सर आहे. युनायटेड किंगडम नाही, युनायटेड स्टेट्स, न्यूयॉर्कमध्ये केलेलं होतं बेसिकली ते. जवाहरलाल नेहरू जे आहेत बघा, कोणत्या अशा ॲक्ट आहे की ज्याला काय म्हणतात की ज्यामध्ये मशीन्स विथ ऑल ब्रेक्स, सगळे ब्रेकच आहेत आणि कोणतंही इंजिन नाही, असं कोणत्या ॲक्टला म्हणतात, तर ते 1935 ॲक्टला असं म्हणले होते बघा. कारण वेटो पॉवरवरनं ते नाराज झाले होते. वेटो पॉवरची म्हणजे रेसिड्युअल पॉवर्स, वेटो पॉवर्स म्हणजे महत्त्वाचा जर इश्यू असला इम्पॉर्टंट, तर तिथं गव्हर्नर जनरल काय करणार, वेटो पॉवर वापरणार असं प्रोव्हिजन होते. मग ते म्हणले बऱ्याच ठिकाणी अशा आडकाठी घ्यायच्या, रेसिड्युअल पॉवर त्याच्याकडं, बऱ्याचशा गोष्टींवर तो वेटो वापरून निकाल बदलू शकत होता. मंत्रिमंडळ, जबाबदार मंत्रिमंडळाने जरी घेतलं तरी तो बदलू शकत होता. त्यामुळे ते काय म्हणतात, सगळे ब्रेक्सच आहेत. हां, इंजिन नाही, सगळे ब्रेक्सच आहेत. म्हणजे अशा पद्धतीने टीका केली होती. म्हणजे बाकीचे पण आहेत. मग आता क्रिप्स मिशनला कोण काय म्हणालं, गांधीजी काय म्हणाले, नेहरूंनी काय ॲड केलं किंवा बाकीच्या विषयावर जशा कॉमेंट केलेल्या असतात, या रिलेटेड पण प्रश्न हल्ली दिसून येतात. ते बघणं तुमचं काम आहे. क्लासरूममध्ये या गोष्टी होतात, पण क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून पण तुम्ही गरजेचं आहे. सेन्सॉरशिप ऑफ प्रेस ॲक्ट, फ्रीडम ऑफ प्रेस, फ्रीडम ऑफ एज्युकेशनच्या संदर्भात ते आपण बघतो बघा. ही सेन्सरशिप ऑफ प्रेस ॲक्ट आणला होता पहिला असा ॲक्ट आहे बघा की 1799 मी तुम्हाला सांगितलं की वेलस्लीच्या काळात आला होता. आणि फ्रेंच आक्रमण जे नेपोलियन जो आहे तो तिकडं पॉवरफुल होता बघा. तिथं फ्रेंच पॉवरमध्ये आलेला दिसून फ्रेंच रिव्होल्युशन त्यानंतरच्या घटना ती, आणि त्यामुळं फ्रेंचांच्या एका आक्रमण किंवा फ्रेंचांची भीती एक प्रकारे ब्रिटिशांना होती. आणि फ्रेंच त्या आयडिया जी होती बघा की प्रेस ॲक्ट कशासाठी आणला होता, तर फ्रेंच लोकांना की काही असं पब्लिसाइज करण्यापासून रोखवणे यासाठी की सगळी गोष्ट सेन्सॉरशिप केली होती बघा. म्हणजे दाखवायचं आधी काय छापणार आहे थोडक्यात. तर हे पण विधान बरोबर आहे. आणि तिसरं स्टेटमेंट बघा, बंगाल गॅझेट किंवा कलकत्ता जनरल ॲडवायझर हे नावाचं जे पहिलं वृत्तपत्र आहे थोडक्यात, जेम्स हिकी यांचं 1780 मध्ये स्थापन झालेलं, हे याच्या माध्यमातून सीज केलं असं दिले. आता हे तुम्हाला माहित असेल की हे वृत्तपत्र 2च वर्षात बंद पडलं, बरोबर. 1782 मध्ये तर हे ऑलरेडी वृत्तपत्र बंद पडलेलं. मग 1799च्या प्रेस ॲक्टने हे कसं सीज झालं असं, पण हे डायरेक्ट विधान रॉंग होऊन जाते आणि तुम्हाला करेक्ट विधान विचारले, त्यामुळे 2च विधानं बरोबर आहे. त्यामुळे 63 नंबरचं जे उत्तर आहे बघा, तर ते काय येणार आहे, बी हे जे करेक्ट आन्सर येणार आहे. 64 नंबरचा जो प्रश्न आहे की विथ रेफरन्स टू फॉलोइंग इन्स्टिट्यूशन, हे पुढील शैक्षणिक इन्स्टिट्यूशन दिलेत आणि त्यांचे संस्थापक दिलेत, ठिकाणं पण त्यांची ऑब्व्हियसली तिथं समोर दिलेत की कोणत्या जोड्या बरोबर आहेत ते विचारलंय बघा. की संस्कृत कॉलेज बनारसचं जे तर ते कोणी स्थापन केलं, तर ते जोनाथन डंकन यांनी स्थापन केले. इथं विल्यम जोन्स दिले आणि इथं जोनाथन डंकन. पहिली जोडी डायरेक्ट रॉंग आहे, बरोबर. कलकत्ता मद्रासा आहे, तर कलकत्ता मद्रासा असं पहिली वेळ होती बघा की असं काहीतरी स्थापन केलं होतं. ते वॉरेन हेस्टिंगने केलं होतं. ते कायद्यांचा थोडक्यात अभ्यास, म्हणजे त्यांना ट्रेंड पर्सनल मिळावे म्हणून ते होतं. कलकत्ता मद्रासा वॉरेन हेस्टिंगने केला, ते विधान बरोबर आहे, ते जोडी बरोबर आहे. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल हे विल्यम जोन्सने केलं होतं, म्हणजे इंटरचेंज केलेलं आहे बघा. त्यामुळे दुसरंच फक्त जोडी बरोबर आहे. आता आपल्याला बरोबरच विचारलेत बघा जोडी, त्यामुळे एकच जोडी बरोबर आहे सेकंड नंबरची, म्हणजे ओनली 1 आन्सर आहे. म्हणजे 64चं जे आन्सर आहे ते ए फक्त आन्सर बरोबर आहे. मग तुम्ही हे माहितीच आहे तुम्हाला की संस्कृत कॉलेज जे होतं ते 1791 स्थापन झालं होतं आणि एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल जे ते 1782
1884 मध्ये स्थापन झाली ती बेंगॉलमध्ये विल्यम जोन्स यांनी. ओके, म्हणजे त्यांचे क्रोनॉलॉजी किंवा तारखा पण लक्षात ठेवा. इयर जे आहेत बघा, कदाचित उद्या इयर वाईज प्रश्न येऊ शकतो, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. 65 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, की आनंदमठ जी अशी काय एक जी कादंबरी की सेमी हिस्टॉरिकल नॉवेल जी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय किंवा चॅटर्जी आपण म्हणतो की ती संन्यासी रिवॉल्ट बद्दल माहिती देते. बरोबर, संन्यासी हे तुम्हाला माहिती ऑब्विसली, बऱ्याच वेळा हा विचारून पण झालाय प्रश्न की संन्यासी विद्रोहावर हे लिहिले बघा आनंदमठ. आणि नील दर्पण जे आहे ते नीळवर्ण लक्षात ठेवा की इंडिगो कल्टिवेटर्सचे आहेत, तर त्यांची फ्लाईट त्यांनी हायलाईट केली. पण हे के मित्र जे दिले ना, हे नाही, कृष्णकुमार मित्र नाही, कृष्णकुमार मित्र नंतर येतात. हे काय, दीनबंधू मित्र हे वेगळी व्यक्ती आणि के मित्र वेगळे व्यक्ती. ओके, तर त्यांनी हे दिले. मग दुसरं स्टेटमेंट रॉंग होऊन जातं. आणि पत्थर दबी शरदचंद्र चट्टोपाध्याय याच्यावर बंदी होती किंवा सिक्रेट सोसायटी स्थापन करून ते ब्रिटिशांपासून क्रांतिकारी एक जहाल पुस्तक होतं बघा हे. तर मग कोणते स्टेटमेंट बरोबर आहे, तर दोनच विधानं बरोबर आहे. बरोबर, के मित्र जे आहेत ते काय होते, फ्रीडम फायटर होते आणि ब्राह्मो समाजाचे पण लीडर होते. के मित्र सांगतो मी. दीनबंधू मित्र जे आहेत ते त्यांनी हे नीलदर्पण लिहिले, नीलदर्पण, दीनबंधू मित्र. आणि के मित्र यांनी काय, ब्राह्मो समाजाचे लीडर तुम्हाला दिसून येतात. ओके, आणि हे पण आहेत बघा के मित्र, ह्यांचं पण एक मला वाटतं संजीवनी नावाचं एक वृत्तपत्र होतं बघा, संजीवनी नावाचं. आणि याच्या माध्यमातून पण त्यांनी तिथलं आसाम वगैरे दार्जिलिंग एरिया जो आहे, दोघं बेंगॉलीच आहे ते, दीनबंधू मित्र पण आणि के मित्र, यांचं संजीवनी नावाचं होतं वृत्तपत्र. आणि त्याच्या माध्यमातून पण त्यांनी तिथले आसाम दार्जिलिंगच्या भागातले जे टी प्लॅन्टेशन्स आहेत, चहा टी प्लॅन्टर्स जे आहेत, त्या टी प्लॅन्टर्सची व्यथा मांडलेली दिसून येतं. नीलदर्पण मात्र दीनबंधू मित्र यांचं आहे. त्यामुळे दुसरं विधान जे ते रॉंग होऊन जातं, पहिलं आणि तिसरं विधान बरोबर आहे. त्यामुळे 65 नंबरचं जे आन्सर आहे तर ते बी आन्सर बरोबर होऊन जातं. 66 नंबरचा जो प्रश्न आहे, 66 नंबरचा प्रश्न की हू अमॉंग द फॉलोइंग वॉज अफेक्शनेटली डब्ड ॲज ख्रिस्त फेथफुल ॲपॉस्टल. म्हणजे ख्रिस्तांचा आवडता शिष्य वगैरे अशा पद्धतीनं कोणाचं वर्णन केलं जातं. तर हे बघा ना तुम्ही, ख्रिस्त फेथफुल ॲपॉस्टल. त्यांच्या नावावरनं ते जसं नाव जसं आहे त्यांचं CF अँड्रूज, त्याचे पण इनिशियल तसेच गांधीजींचे ते क्लोज होते, रवींद्रनाथ टागोरांचे पण ते क्लोज होते बघा. तर ते CF अँड्रूज त्यांनाच गांधीजी दीनबंधू मानायचे. असं म्हटलं जातं की तेच इन्स्ट्रुमेंटल रोल त्यांनी खूप, म्हणजे गांधीजींना साऊथ आफ्रिकेमधून भारतात यायला त्यांचा पण खूप मोठा वाटा होता. तर CF अँड्रूज याचं उत्तर आहे. 66चं जे आन्सर आहे तर ते आन्सर काय, ए जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे बघा की वुमन असोसिएशन आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामामधले महिलांचं असलेलं योगदान, ह्याच्यावर मेन्सला पण एक सेपरेट टॉपिक आहे तुम्हाला. त्यामुळे अशा संघटना, अशी नावं तुम्हाला माहीत असणं गरजेचे, जे तुम्हाला मेन्समध्ये पण कामाला येतं. की वुमन इंडिया असोसिएशन कोणी स्थापना केली, ॲनी बेझंट. वुमन स्वदेशी लीग कोणी केली, तर S अंबुजमाल. सरोजिनी नायडू पण तुम्हाला, देशसेविका दल जे तिथं सरोजिनी नायडू तुम्हाला दिसून येतात. तिन्ही जी विधान आहेत ती काय बरोबर आहेत. आणि तुम्हाला काय विचारलं होतं, नॉट करेक्ट विचारलेले, काय तुम्हाला विचारले नॉट करेक्ट. त्यामुळं नन, कोणतंच विधान असं नाही की जे चुकीचं आहे. बरोबर, सगळेच विधान बरोबर आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त ऑल इंडिया वुमन्स कॉन्फरन्स आहे का, मार्गरेट कझिन्स यांची, किंवा हिंद, आता जसं तुम्ही देश सेविका दल जसं तुम्ही बघितलंय बघा, तर तसं हिंद सेविका संघ पण आहे बघा. अहमदनगरच्या इथं आपले तर अहिल्यानगरच्या आता नामांतरण झालंय बघा, ते जानकीबाई यांनी स्थापन केलेलं होतं बघा. नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन तुम्हाला दिसून येईल. नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन जे आहे, नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडिया असं नाव आहे बघा. ते मेहरबाई टाटा यांनी स्थापन केलेलं. तर या सगळ्या ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत आणि महिलांचं पर्टिक्युलरली कार्य, एक सेपरेट प्रश्न येतो म्हणजे येतोच बघा. म्हणजे तिन्ही विधानं जी आहेत ती बरोबर होती. तुम्हाला चुकीचं विचारलं, कोणतं चुकीचं नाही आहे, इन्फॉर्मेटिव्ह स्वरूपाचा. बाकीच्या पण गोष्टी तुम्हाला आता सांगितल्या, बाकीच्या पण संघटना तुम्ही करत राहा. जसं आता धारासना सत्याग्रह प्रश्न आला तशा पद्धतीने येतोच बघा हा प्रश्न. आता पर्सन कोणता आहे तो ओळखा, की ही वॉज द प्रॉमिनंट प्रोपोनंट ऑफ इंडियन इकॉनॉमिक नॅशनलिझम. आर्थिक राष्ट्रवादाचा एक प्रोपोनंट आहेत. INCचे प्रेसिडेंट राहिलेत 1899 मध्ये. आता ते प्रेसिडेंट जर तुम्हाला डायरेक्टच माहीत असले तर हा प्रश्न डायरेक्टच सुटून जाऊ शकतो.
आणि 1907च्या काय मेंबर ऑफ रॉयल कमिशन ऑन इंडियन डिसेंट्रलायझेशन करण्याचे ते काय मेंबर तुम्हाला दिसून येतात. तर तुम्हाला हे माहीत पाहिजे आर.सी. दत्त जे आहेत, आर.सी. दत्त, रमेशचंद्र दत्त, ते काय होते 1899च्या सेशनचे अध्यक्ष तुम्हाला दिसून. 1900चं सेशन आहे लाहोर सेशन, इथं काय तुम्हाला एन चंदावरकर हे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष दिसून. 1901ला कोण दिसतं, दिनशॉ वाच्या तुम्हाला दिसून. दादाभाई नाहीये हे पण तुम्हाला समज असतं. 1906 मध्ये पहिल्या दुसऱ्या सेशनला तुम्हाला दिसून येतात. आता उमेशचंद्र बॅनर्जी पहिल्या सेशनला तुम्हाला, गोखले 1905 मध्ये दिसून येतात बनारस सेशनला. म्हणजे बाकीच्या अँगलनी पण प्रश्न सुटू शकत होता. ओके, पुढचा जो प्रश्न आहे बघा की विनोबा भावेंच्या रिलेटेड आहे, की विनोबा भावेंच्या बाबतीतली पुढील कोणती विधाने बरोबर आहेत हे विचारलंय बघा. तर ही इज कन्सिडर्ड ॲज नॅशनल टीचर ऑफ इंडिया, भारताचे राष्ट्रीय शिक्षक म्हणून त्यांना म्हणायचे, किंवा स्पिरिच्युअल सक्सेसर, गांधीजींचा स्पिरिच्युअली काय ते सक्सेसर उत्तराधिकारी असतील असं त्यांना म्हटलं जायचं. बरोबर आहे, त्यांना म्हटलं जायचं पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते, किंवा गांधींच्या विचारांचा कसा प्रभाव होता, ते कसे घरातून बाहेर पडलेले, पण परत क्रांतिकार्याचा त्यांना आवड म्हणजे एक प्रकारे मोह होता, पण कसे गांधीवादी झाले वगैरे या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. ही वॉज जेल ड्युरिंग द इंटरनल इमर्जन्सी, म्हणजे अंतर्गत जी आणीबाणी 1975ला लावली, तर तेव्हा त्यांना काय झाले, जेल झाली, कारण त्यांनी रेजिस्टन्स केला दिले. तर हे डायरेक्ट विधान चुकीचं होऊन जातं. त्यांनी काय केलं होतं उलटं, जे इंटरनल इमर्जन्सी लावले त्यावेळेस जे काय फोर्स्ड स्टरिलायझेशन प्रोग्राम, बऱ्याचशा गोष्टी अशा चुकीच्या झालेल्या होत्या, हे स्वीकारलंच पाहिजे. तर त्याच्यामध्ये यांनी काय केलं होतं, सपोर्ट केला होता उलटं इमर्जन्सीला, आणि त्यांना सांगितलं होतं हे काय अनुशासन पर्व, अनुशासन पर्व असं सांगितलं होतं बघा. शाळा पिक्चरमध्ये बघितलं असेल बघा तुम्ही, अनुशासन पर्व असं वरती लिहितो बघा तो. तर ते अनुशासन पर्व, त्यामुळे दुसरं विधान डायरेक्ट चुकीचं होतं. आणि ही डायड इन 1982, 1982 त्यांचा मृत्यू झाला. संथारासारखं जे बघा समाधी मरण ज्याला म्हणतो, जैनिझममध्ये संथारा म्हणता आपण, समाधी मरण, अन्न पाणी सगळं त्याग करता एका जागी बसून हे करायचं. तर हे मात्र बरोबर आहे. पहिलं आणि तिसरं विधान बरोबर आहे. तुम्हाला काय बरोबर विचारले. आणि ओल्ड फॉर्मॅटमध्ये प्रश्न होता बघा, 1 and 3 जे सी जे हे जो करेक्ट आन्सर आहे, मुद्दाम ते टाकलं होतं थोडंफार, तो पण फॉर्मॅट माहीत असावा. ओके, 70 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, काय की अरेंज द फॉलोइंग न्यूजपेपर जे ते आंबेडकरांचे जे न्यूजपेपर आहे, तर ते काय करा तुम्ही क्रोनॉलॉजिकल लावा. तर मी तुम्हाला सांगितलं होतं बघा मराठीमध्ये पण, की मूकनायक आंबेडकर जे तो काय झाला, भीमराव मूकनायक बनला. कोणाचा, ज्यांना बहिष्कृत केलंय समाजाने, बरोबर. आणि मग त्याच समाजाने किंवा त्याच जनतेने त्यांना काय केलं, डोक्यावर घेतलं, आणि ह्या बहिष्कृत भारताचा काय झाला, प्रबुद्ध भारत झाला. अशा पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं होतं बघा क्लासरूममध्ये, आठवतंय का. मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, जनता हे समता वृत्तपत्र नंतर जनतामध्ये विलीन झालेलं दिसून येतं. हे एका आसपास आहे, 2-3 वर्ष, 27च्या आसपास आहेत बेसिकली. तर समता, जनता म्हणजे मूकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता आणि प्रबुद्ध भारत असं येते. ॲक्च्युअलमध्ये हे प्रबुद्ध भारत म्हणजे जनता वृत्तपत्राचं नाव बदलून प्रबुद्ध भारत नंतर केलेलं होतं. लास्टला ते बघा 1956 मध्ये बघा, हे 1920 मध्ये इथं शाहू महाराजांनी मदत केली वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील. त्यामुळं 3, 2, 1, 4 म्हणजे थोडक्यात 70चं जे आन्सर आहे ते सी नंबर त्याचा करेक्ट आन्सर आहे. पुढचा जो प्रश्न आहे 71 नंबरचा प्रश्न, सायमन कमिशनच्या रिलेटेड आहे, की 1925 मध्ये आलं. हे बघितलं असतं तर तुम्हाला समजलं असतं. 1919चा ॲक्ट, मग 10 वर्षांनी येणार होतं 29ला, बरोबर. 18 मध्ये समजा हे केल्यानंतर की 29 मध्ये काय होतं, यायला पाहिजे होतं, पण ते 2 वर्ष जे ते काय केलं ह्यांनी, 20 पासून लागू झाला तर 30 मध्ये वगैरे 29-30 मध्ये यायला पाहिजे होतं, पण हे वर्षभर 2 वर्ष आधीच आणलं. कशामुळे, भीती होती, कशाची, सरकार जाण्याची भीती होती, तिथं लेबर सरकार पॉवरमध्ये येण्याची भीती होती, आणि मग त्यामुळे ते आधीच आणलं. 25 मध्ये तर ऑब्व्हियसली येत नाही, 28 मध्ये आलेलं होतं ते. आणि लॉर्ड सायमन त्यांच्या नावानं तर त्यांना भारताचं पॉलिटिकल फ्युचर ते सांगितलं. 1900 ॲक्ट जो 10 वर्षात प्रोव्हिजनच होती, ते पॉलिटिकल फ्युचर डिसाईड करण्यात येणार होते. दुसरं विधान बरोबर आहे, पहिलं रॉंग होऊन जातं, कारण 25 नाही येते. आणि कमिशन हॅड ओनली 1 इंडियन रिप्रेझेंटेटिव्ह, ओनली 1 वगैरे नाही आहे, कोणच नव्हतं, म्हणून तर ते जास्त रोष होता बघा. मग तिसरं पण विधान डायरेक्ट काय रॉंग होऊन जातं. आणि कोणतं, किती विधानं बरोबर आहेत, तर
बघितलं आपण एकच विधान जे आहे तर याच्यामध्ये बरोबर आहे. ओके. आता पहिल्या महायुद्धानंतर भारतावर त्याचा काय परिणाम पडला असा प्रश्न आहे बघा. ब्रिटिश रूल जो आहे बघा तर ते त्याच्या अगेन्स्ट जे होते मास मुवमेंट लोक चळवळ जे सुरू झाली बरोबर 1920ला तुम्हाला दिसून येईल की ब्रिटिश म्हणजे काय दिसून येतं तुम्हाला नॉन कॉपरेशन मुवमेंट जे असहकार चळवळ आणि त्याच्या विरुद्ध गांधींचा उदय पण झाला 1915 मध्ये भारतात आले ते सगळ्या गोष्टी तिथं लोक चळवळ झाली त्यामुळे हे बरोबर आहे. हाय टॅक्सेस आणि राईज इन इन्फ्लेशन युद्ध आणि इन्फ्लेशन हे डायरेक्टली प्रोपोर्शनल गोष्टीत बघा डायरेक्ट ते येऊनच जातं. ब्रिटिश आर्मीचं एक्सपान्शन कारण त्याची गरजच होती ते पण केले गेले आणि कॉन्ट्रॅडिक्शन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज हे मात्र चुकीचं आहे. बऱ्याच वेळा बघा तिकडचे जे इम्पोर्ट आपण त्याच्यावर अवलंबून होतो त्या गोष्टी थांबल्या. इथं पण स्वदेशी मुवमेंट चतुसूत्रीचा जो वापर केला चतुसूत्री स्वदेशीच्या वेळेस वापरली टिळकांनी जे वापरले तेच नंतर त्याच पद्धतीने थोड्या मॉडिफाईड फॉर्ममध्ये आपण म्हणू शकतो का त्याच पद्धतीने किंवा तीच बेसिक फिलॉसॉफी वापरून नॉन कॉपरेशन झाले. त्यातली एक गोष्ट काय स्वदेशी आणि बहिष्कार. मग बहिष्कार केलं तर तुम्हाला स्वदेशी इंडस्ट्रींचा प्रचार करणं गरजेचं आहे. त्यामुळं इंडियन इंडस्ट्रीज जे आहेत लोकल ज्या इंडस्ट्री आहेत त्याचं कॉन्ट्रॅक्शन नाही झालं तर वाढल्या थोडक्यात म्हणजे हे डायरेक्ट कॉन्ट्राडिक्टरी. त्यामुळं चौथं विधान चुकीचं आहे आणि तुम्हाला काय विचारले करेक्ट विचारले ओनली 3 जे 72चं जे उत्तर आहे ते सी विधान जे ते बरोबर आहे. आता 73 नंबरचा जो प्रश्न आहे की प्रोव्हिन्शियल इलेक्शन 1937च्या 1935च्या ॲक्टने प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी दिलेली तुम्ही बघून येता आणि ह्या इलेक्शन 37मध्ये पहिल्यांदा अशा एवढ्या ह्याच्यावर केल्या गेल्या ते बरोबर आहे. 37ला मग काँग्रेसची सरकार आली 8 प्रांतात आली. आता 8 प्रांतात आली जेव्हा म्हणून तेव्हा 5 डायरेक्ट रॉंग होऊन जातं बरोबर. NWFP मध्ये पण आलं आणि ते NWFP जो नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्सचा भाग आहे वायव्य सरहद्द प्रांत तिथं आल्यामुळे जिनांचा तिळपापड झाला होता आणि नंतर 40 नंतर किंवा ह्या इलेक्शन नंतर त्यांचा स्टान्स जो आहे तो काय दिसून येतो तुम्हाला जास्त रॅडिकल जास्त अग्रेसिव्ह म्हणजे इथं मुस्लिम लीगने सगळ्या जागा जिंकल्या सरकार इथं काँग्रेसचं होतं सगळ्या जागा कसं जिंकेल ते त्यामुळे हे पण विधान डायरेक्ट चुकीचं होऊन जातं. आणि 60-62% पॉप्युलेशन एन्जॉयड 60-62% तर विषयच येत नाही म्हणजे खूप लिमिटेड पर्सेंटेज ऑफ पॉप्युलेशन जे आहे 10 ते 12% लोकांना फक्त हे प्रॉपर्टी वगैरे हे सुद्धा क्लॉजेस टाकले होते ना त्यामुळं हे ऑब्विसली काय येणार आहे रॉंग येणार आहे 60-62% नाही आहे. आणि तुम्हाला काय विचारलं किती स्टेटमेंट बरोबर आहे तर आपण बघितलं 3 स्टेटमेंट रॉंग आहे त्यामुळे एकच स्टेटमेंट जे ते बरोबर होऊन जातं पहिलं स्टेटमेंट त्यामुळं ओनली 1 इज द करेक्ट आन्सर ए आन्सर बरोबर राहील. 74 नंबरचा जो प्रश्न आहे काय प्रश्न आहे बरं की क्रोनॉलॉजी परत एकदा की ट्रान्सफर ऑफ कॅपिटल कलकत्ता टू दिल्ली तर तुम्हाला माहिती आहे 1911 मध्ये झाली. फर्स्ट स्क्रीनिंग ऑफ फिल्म ॲट वॉटसन हॉटेल जे त्याच्या कधी झालं ते मला समजा तुम्हाला हे माहीत नाही. युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे तर तुम्हाला माहिती आहे 1857 मी तुम्हाला सांगितलं. युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे कधी बॉम्बे कलकत्ता मद्रास हे सगळं युनिव्हर्सिटी 1857 म्हणजे उठावाच्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की मद्रास हार्बर जे 1881 मध्ये झालं होतं आणि वॉटसन थिएटरला 1896 मध्ये. तुम्हाला हे माहीत जर नसतं तरी बघा 4 आधी हे तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. आणि ट्रान्सफर ऑफ कॅपिटल फ्रॉम कलकत्ता म्हणजे 5 मध्ये फाळणी केली आणि तिकडे ते सगळं दाखवलं. नंतर ते लॉर्ड हार्डिंज इथंच तुम्हाला माहिती आहे बॉम्ब पण टाकलेला राजबिहारी बोसांनी बरोबर. आणि त्यानंतर मग त्यानंतर पुढे INC मध्ये डायरेक्ट त्यांचा रोल येतो बरोबर. म्हणजे त्याच्यामध्ये पण त्यांचं काम होतं पण बाहेर देशाबाहेर राहून त्यांनी काम केलं तुम्हाला दिसून येतं. त्यामुळं 4-3-2 उलटच आहे थोडक्यात बरोबर. आणि हे फर्स्ट स्क्रीनिंग जी होती वॉटसन हॉटेलमध्ये मुंबईमध्ये झालं. वेगळा डाटा असेल तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही ते टिपत चला. ओके त्यामुळे 4-3-2-1 जो आहे तो कोणता पर्याय डी नंबर पर्याय आहे बघा. त्यामुळं 74चं जे आन्सर आहे तर ते डी नंबरचं आन्सर आहे. 75 नंबरचा जो प्रश्न आहे तर त्या 75 नंबरच्या प्रश्नामध्ये की काय दिले की 1908 मध्ये गांधीजींनी 9 पार्टचं काय एक्झर्ट फ्रॉम विच ऑफ द फॉलोइंग कोणत्या अशा पुस्तकातनं काय केलं गुजरातीमध्ये इंडियन ओपिनियनमध्ये त्यांनी काय केलं बुकलेट दिलं सर्वोदय या टायटलच्या अंडर असं दिलं. गांधीजींवर कोणत्या कोणत्या पुस्तकांचा तर अनटू दिस लास्ट जे रस्किन यांचं रस्किन यांच्या अनटू दिस लास्ट याच्यामधून हे घेतलेलं होतं की सर्वोदयच्या टायटल. सर्वोदय म्हणजे कल्याण म्हणजे सगळ्यांचं कल्याण थोडक्यात सर्व उदय अपलिफ्टमेंट ऑफ ऑल ज्याला आपण म्हणू शकतो समजा तर ते म्हणजे हे होतं बघा. आणि तेच फिलॉसॉफी जी आहे ते ह्या अनटू दिस लास्ट याच्यावर दिलं होतं जॉन रस्किन यांच्या
पुस्तकामध्ये, त्यातून हे घेतलं होतं. गांधीजींवर ह्या पुस्तकाचा प्रभाव होता. आता हु अमॉंग द फॉलोइंग इज नोन ॲज द फाउंडर ऑफ अलीगड मुवमेंट. अलीगड जी चळवळ आहे ह्याचा फाउंडर कोण आहे? तर ऑब्व्हियसली सगळ्याला माहिती आहे की सर सय्यद अहमद खान जे आहेत, जे सुरुवातीच्या काळात हिंदू मुस्लिम ऐक्याचे काय दिसतात, प्रोपोनंट दिसतात. नंतरच्या काळात ह्या अलीगड चळवळीनीच पार्टिशनला एक प्रकारे प्रोपोनंट पार्टिशनचे किंवा पार्टिशनला एक रॅडिकल स्वरूप दिलं, किंवा विचारधारा थिओडर बेक वगैरे प्रिन्सिपल यांनी दिली, म्हणजे पार्टिशनचे समर्थक झाले अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो. तर ते सर सय्यद अहमद खान. मग त्यांच्या वेगवेगळ्या संघटना, त्या आधी कसे सायंटिफिक होते, युनायटेड इंडियन पॅट्रिओटिक असो. पॅट्रिओटिक म्हणजे काय? आम्ही काँग्रेसला सपोर्ट करत नाही, काँग्रेसमध्ये मुस्लिमांनी सहभागी होऊ नये वगैरे, त्यासाठी आम्ही पॅट्रिओटिक आहे, ब्रिटिशांशी पॅट्रिओटिक. त्यासाठी संघटना कशी काढली, मोहम्मडन अँग्लो ओरिएंटल कॉलेज, तेच झाले पुढं अलीगड विद्यापीठ, तीच अलीगड चळवळ. ओके, तर ते बघणं तुमचं काम आहे. 77 नंबरचा जो क्वेश्चन आहे बघा, की वुमनचं स्टेटस काय होतं जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले? तर पॉलिगॅमी एक्झिस्टेड अमॉंग ऑल रिलिजन्स एक्सेप्ट हिंदुइझम. डायरेक्ट चुकीचं होतं. पॉलिगॅमी होती पण हिंदुइझम मध्ये नव्हती का? इथं पण होती, त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पॉलिगॅमी होती का? होती, पण हिंदुइझम एक्सेप्ट दिलं इथं. तर हिंदुइझम मध्ये पण पॉलिगॅमी म्हणजे बहुपत्नीत्व थोडक्यात तर होतं. सती प्रथा प्रॅक्टिस इन सम पार्ट्स ऑफ द कंट्री. ऑब्व्हियसली सती प्रथा ही होती, तुम्हाला माहिती आहे. सतीबंदीचा कायदा पण आहे नंतर बेंटिकच्या काळात. आणि वुमन हॅड द राईट टू प्रॉपर्टी, हे पण विधान चुकीचं आहे. महिलांना अधिकार नव्हते किंवा महिलांची परिस्थिती खूप खराब होती, म्हणून तर त्या सोशिओ रिलिजियस रिफॉर्म मुवमेंट झाल्या आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी झाल्या. त्यामुळे तिसरं पण विधान काय चुकीचं आहे बघा. आणि तुम्हाला काय विचारले? करेक्ट विचारलंय, त्यामुळं फक्त एकच विधान बरोबर आहे. त्यामुळे 77चं जे आन्सर आहे ते फक्त ए आन्सर येऊन जाईल, की एकच विधान बरोबर आहे. आता नेक्स्ट जो प्रश्न आहे 78 नंबरचा, की सोशल रिफॉर्मर्स किंवा संत आपण म्हणतो, संत आणि रिजन त्यांच्या रिलेटेड. तर गुरु घासीदास जे आहे ते घासीदास त्यांचा रिजन ईस्टर्न इंडिया. तर ईस्टर्न इंडिया नाही येणार बघा, छत्तीसगड वगैरे ह्या रिजनमध्ये त्यांचं काम आहे. सतनामी चळवळ तुम्ही ऐकली असेल, तर त्याच्या घासीदासांच्या रिलेटेड. आणि छत्तीसगड त्यामुळे सेंट्रल इंडिया याचं करेक्ट हे राहील बघा. ईस्टर्न म्हणणं संयुक्तिक राहणार नाही. हरिदास ठाकूर जे आहेत ते वेस्टर्न इंडिया दिले, तरी उलट आहे बघा. हरिदास ठाकूर काय आहेत? वैष्णवाईट संत आहेत. आणि ईस्टर्न इंडिया बेंगॉलच्या रिजनमध्ये तुम्हाला दिसून येईल, बरोबर. बंगालच्या रिजनमध्ये वैष्णवाईट जे संत आहे बघा, वैष्णव परंपरा स्वीकारण्यात. त्या हरिदास ठाकूर डायरेक्ट वेस्टर्न, डायरेक्ट उलट होते ते ईस्टर्न इंडियामध्ये. त्यामुळं हे रॉंग होते, हे पण डायरेक्ट रॉंग होते. श्री नारायण गुरु ते सगळ्यांना माहिती, SNDP सगळा जातीय संघर्ष आणि जातीय एक काय म्हणतो आपण त्याला युनिटी आणण्यासाठी एक प्रकारे त्यांचा कार्य केरळामध्ये जे आहेत बघा श्री नारायण गुरु, सदर्न इंडिया. त्यामुळे ते बरोबर होऊन जाईल डायरेक्ट. त्यामुळं तुम्हाला काय विचारले कोणती करेक्टली पेअर आहे? तर ओनली वन पेअर. त्यामुळे 78चं जे आन्सर आहे तर काय दिसून येईल? ए जे आन्सर आहे ते बरोबर होईल, की एकच पेअर फक्त बरोबर आहे. 79 नंबरचा जो प्रश्न आहे, की बाळाजी बाजीराव हे पहिले पेशवे. बाळाजी बाजीराव होते का पहिले पेशवे? बाळाजी बाजीराव होते का? बाळाजी विश्वनाथ जे आहेत बघा ते पहिले पेशवे होते. ते नंतर बाजीराव पेशवे येतात, त्यानंतर बाळाजी बाजीराव, म्हणजेच त्यांना आपण नानासाहेब पेशवे म्हणतात. त्यामुळे पहिलं स्टेटमेंट आणि छत्रपती शाहूंच्या अंडर पेशवा होते ते बरोबर आहे. छत्रपती शाहूंच्या अंडर पण पहिले ते नव्हते, तर पहिले कोण होते? बाळाजी विश्वनाथ. ते पहिलं स्टेटमेंट रॉंग आहे. दुसरं स्टेटमेंट बघा, बाजीराव फर्स्ट जे त्यांनी रेड केले, काय केले? दिल्ली. कधी? 1739. त्यांचा जो रेन आहे बघा बाजीराव फर्स्ट यांचा 1720 ते 1740 रेन आहे. आणि 39 मध्ये त्यांनी काय केलं? रेड केली दिल्लीवर आणि डिड नॉट पण कॅप्चर केली नाही किंवा राज नाही केलं. हे बरोबर आहे, की त्यांनी असं म्हटलं पण जातं की बाबा त्यावेळेस करायला पाहिजे होतं वगैरे, पण ते एवढं लक्षात ठेवा की बाजीराव फर्स्ट जे त्यांनी केलेलं होतं हे. आणि बाजीराव सेकंड, मग त्याच्यानंतर बाजीराव फर्स्ट नंतर पेशवा झाले, असं आहे का? नाही. आता सांगितलं नानासाहेब पेशवे. बाजीराव सेकंड तर तुम्हाला कधी दिसेल? पार तैनाती फौजेच्या वेळेस तुम्हाला दिसेल. तैनाती फौज 1802 मध्ये या बाजीराव सेकंडने स्वीकारले. इथून पुढे तर सेकंड जे अँग्लो मराठा वॉर झालेले बघा खूप नंतर आहे. ह्यानंतर नानासाहेब पेशवे किंवा भरपूर गोष्टीत बघा नानासाहेब गेले आणि त्यानंतर कसं माधवराव पेशव्यांनी ते बाजीराव सेकंड खूप नंतर येतात. ओके, मग तिसरं विधान, पहिलं विधान पण आपण चुकीचं बघितलं. आणि कोणतं करेक्ट विचारले? परत एकदा एकच विधान जे ते बरोबर आहे. त्यामुळे 79चं पण जे आन्सर आहे ते ए फक्त आन्सर येऊन जाईल. आता 80 नंबरचा जो क्वेश्चन आहे, की इन विच ऑफ द फॉलोइंग वेज जमीनदार रेजिस्टेड
एक्सऑर्बिटंटली हाय रेव्हेन्यू डिमांड्स, म्हणजे त्यांना जे हाय रेव्हेन्यू डिमांड्स त्यांच्याकडनं जे होत होते आणि पॉसिबल ऑप्शन मग ते जर देऊ शकले नाही तर त्यांचे जे इस्टेट्स आहेत, त्यांची जे संपत्ती थोडक्यात, तर त्याचा काय व्हायचा, लिलाव केला जायचा. तर ते कसं टाळलं त्यांनी, तर बाय फिक्शिशियस सेल ऑफ देअर ॲसेट्स, बरोबर आहे, खोटे दाखवून ट्रान्सफर दुसऱ्याच्या कोणाच तरी फॅमिली मेंबरच्या नावावर प्रॉपर्टी करायची, आणि मॅनिप्युलेटिंग ॲक्शन्स बाय देअर एजंट्स, स्वतःच ते ऑप्शन जे लिलाव चालायचे ते त्यांचे जे एजंट असायचे त्याच्यामध्ये, हे सगळ्याच गोष्टी काय त्या माध्यमातून हे करत होते. म्हणजे कोणत्या पद्धतीने करत होते, तर ऑल 3 80चं सी उत्तर, म्हणजे सगळ्या माध्यमातून ते करत होते. 81 नंबरचा जो प्रश्न आहे, 81 नंबरचा, की कोणता असा ट्रायबल रिबेलियन आहे बघा, ज्याचा बंकिमचंद्र, मागं पण हा प्रश्न म्हणजे जोड्या किंवा स्टेटमेंट फॉर्ममध्ये येऊन गेला, त्यामुळे ह्याचं एक्सप्लेनेशन द्यायची काय तुम्हाला माहितीच आहे, गरज नाही की बाबा 81चं एज आहे, संन्यासी रिवॉल्ट जे ते संन्यासी रिवॉल्ट त्यांच्या माध्यमातून आलेला आहे. फक्त ह्याची जी लिडरशिप आहे ते तुम्ही इथं लक्षात ठेवा की भवानी असं पण लिहितात, भवानी चरण पाठक जे आहेत यांनी केली होती. संन्यासी रिवॉल्ट बेसिकली काय होता माहिती आहे ना, संन्यासी रिवॉल्ट काय होता बेसिकली 1772च्या आसपास बघा, म्हणजे ब्रिटिशांनी काय केलं होतं, या संन्यासी जे ते विविध धार्मिक स्थान ऑल ओव्हर भारतामध्ये फिरायचे आणि विविध जे धार्मिक स्थळ आहेत, महत्त्वाचे स्थळ, यांना भेट द्यायचे, आणि मग त्या भेटीवर यांनी निर्बंध लादलेत. यांना एक प्रकारे डाकू किंवा लुटेरेत असल्यासारखं ट्रीटमेंट केल्यामुळं हे त्याचा विद्रोह झाला आणि त्याच्या विरुद्ध ब्रिटिशांच्या विरुद्ध हे संन्यासी रिवॉल्ट झालेलं होतं. भवानी चरण पाठक हे नाव एक तुम्ही लक्षात ठेवा. आता पुढचा जो प्रश्न आहे की परत एकदा काय क्रोनॉलॉजीच्या आधारावर त्यांना अरेंज करा असा प्रश्न आहे बघा, की अहमदाबाद मिल स्ट्राईक, चंपारण, इस्टॅब्लिशमेंट ऑफ इंडियन नाताळ इंडियन काँग्रेस आणि BHUचं एस्टॅब्लिशमेंट. तर या सगळ्या गोष्टीत बघा, आता या सगळ्या गोष्टी ह्या गांधींच्या रिलेटेड आहेत. आता नाताळ इंडियन काँग्रेस जे ते आधी स्थापन केली ती कधी, त्याच्या साऊथ आफ्रिकेत, इथं आल्यानंतर येते बाकीचं, बरोबर, चंपारण, अहमदाबाद, खेडा जे ते इथं आल्यानंतर आहे, आणि याच क्रोनॉलॉजीनुसार आहे केक, जसं मी सांगतो तुम्हाला. आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी जी ते पण तुम्हाला सांगितलं होतं की गांधींनी इथं भाषण जे दिलं होतं स्पीच, हे पहिला त्यांचा पब्लिक अपिअरन्स होता जेव्हा ते साऊथ आफ्रिकेतनं आले. म्हणजे साऊथ आफ्रिकेत हे म्हणलं ऑब्व्हियसली 3 नंबर आधी येणार आहे, इकडे आल्यानंतर पहिला पब्लिक अपिअरन्स जर हे तर 3 नंतर 4 येणार आहे, डायरेक्ट आन्सर येऊन जाते बघा, 2 आणि 1. चंपारण नंतर अहमदाबाद, 2 नंतर 1, 2 नंतर 1 जरी बघितलं असतं तुम्ही तर हा ऑप्शन डायरेक्ट इलिमिनेट होता बी. पण हे तुम्हाला सांगितलं एवढं लक्षात ठेवा, साऊथ आफ्रिकेत हे इथं पहिलं अपिअरन्स BHUच्या उद्घाटनाच्या वेळेस आहे. इथंच त्यांना कोण भेटलेलं तुम्ही सांगा बरं मला कमेंटमध्ये, की इथं त्यांना, तुम्हाला हे माहीत असेल की BHUच्या तिथं गेल्यानंतर पुढचं जे सेशन आहे त्यावेळेस काँग्रेसचं, तिथं पण 1916चं, तर तिथं पण गांधीजी काय केले गेलेले होते. तिथं त्यांनी ॲक्च्युअलमध्ये काय केलं, म्हणजे स्टेजवर गेले नव्हते, मागं बसलेले होते बघा ते, तिथं त्यांना कोणतरी एक व्यक्ती भेटलेला होता की जे पुढं जाऊन गांधीजींनी जे चळवळ केली त्याचं लीड पण त्यांनी केलेलं आहे. ती व्यक्ती कोण आहे तुम्ही सांगा मला, ओके, कमेंटमध्ये. पुढचा प्रश्न बघा, इल्बर्ट बिलाच्या रिलेटेड एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. रिपनच्या काळात जे झालं होतं इल्बर्ट बिल, ते कॉन्ट्रोवर्सी काय होती, तर काय होती, इंडियन मेंबर्स जे आहेत की इंडियन मॅजिस्ट्रेट जे आहेत त्यांना काय ब्रिटिश सब्जेक्ट्सवरची केस खटले चालवण्याचा अधिकार आहे का, या रिलेटेड होतं. 83D जो आहे तो याचं राईट आन्सर आहे. बऱ्याच वेळा विचारून झालेला प्रश्न आहे, लॉर्ड रिपनच्या काळात हे बिल आलं होतं. आता पुढचा जो प्रश्न आहे 84 नंबरचा प्रश्न, की स्वतंत्र पार्टी जे आहेत ती फाउंडेड बाय JB कृपलानी इन 1959, तर तसं नाही आहे. 1959 मध्ये स्वतंत्र पार्टी स्थापन झाली, पण ते कुणी केली होती स्थापन, तर C राजगोपालाचारी यांनी केली होती. आता C राजगोपालाचारी यांनी कशामुळे स्थापन केली होती, तर त्यांचं काय म्हणणं होतं की नेहरूंचं जे सोशलिस्ट व्हिजन आहे ह्याला जास्त एम्फसाइज केलं, सोशलिझमला एक अति प्रमाणात काय केलंय भर दिला जातोय, किंवा त्यांचं एक स्टेट्समन सारखं जास्त एक स्टेटिस्ट राज्य होतंय बघा, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळं C राजगोपालाचार्यांनी स्वतंत्र पार्टी 1959 बरोबर आहे. किसान मजदूर प्रजा पार्टी वॉज फाउंडेड बाय C राजगोपालाचारी, हे उलट आहे. JB कृपलानी किसान मजदूर प्रजा पार्टी काढली, त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ही प्रजा सोशलिस्ट पार्टी, बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये झाल्यात बघा. 1951 मध्ये ते बरोबर आहे, पण उलट झाले, त्यामुळे हे दोन्ही विधानं काय रॉंग आहे.
आणि भारतीय जनसंघ जे आहेत बघा, जे स्थापना श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली ती, हे सगळे लोक आधी काँग्रेसची समजा, श्यामाप्रसाद मुखर्जी इंटरिम गव्हर्नमेंटमध्ये पहिले काँग्रेसच्या मंत्रिमंडळात 1961-62 मध्ये, तर 61-62 आहेत का हे नाही, 1951 मध्ये तुम्हाला दिसून येईल, 51-52 मध्ये तुम्हाला हे दिसून येईल की जनसंघाची स्थापना. त्यामुळे हे पण विधान काय होतं, डायरेक्ट रॉंग होऊन जाते. त्यामुळे तिन्ही विधान जे रॉंग आहेत. आणि तुम्हाला नॉट करेक्ट विचारले, नॉट करेक्ट म्हणजे तिन्ही पण नॉट करेक्ट आहेत. त्यामुळं 84चं जे उत्तर आहे ते बघा सी जे आहे त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा. 85चा नंबरचा जो प्रश्न आहे बघा, असा कोणता प्लॉट म्हणजे घटना होती बाबा ज्यामध्ये डग्लस किंगफोर्ड जो आहे तो मॅजिस्ट्रेट जो होता, तर त्याला मारण्यासाठी काय केलं, हार्श टॅक्टिक्स जो वापरायचा, तर त्याला हत्येचा प्रयत्न असा केला होता. किंग्सफोर्डचा हत्या प्रकरण प्रफुल्ल चाकी वगैरे तुम्हाला माहीत असतील. आणि कोणते खटला आहे तो, तिथं घोष ब्रदर्सला अटक केली होती. अलीपूर कॉन्स्पिरसी, माणिक तोळा खटला वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याचशा लिडर्सला आत टाकलं होतं बघा. तर अलीपूर कॉन्स्पिरसी जी आहे, लाहोर कॉन्स्पिरसी वेळी काकोरी काय ट्रेन, बरोबर, चंद्रशेखर आझाद. दिल्ली कॉन्स्पिरसी काय आहे, हार्डिंजवर बॉम्ब टाकलेला वगैरे. आता मग सांगितलं तुम्हाला ट्रान्सफर ऑफ कॅपिटलच्या वेळेस. अशा बऱ्याचशा गोष्टीत बघा, उत्तरं सांगताना फक्त तेवढंच बघत नाही राहायचं नाही किंवा 100 प्रश्न, बाकीचे जे एक्सप्लेनेशन आहे ते पण तुम्ही बघायचे. मेन्शन केल्यानंतर आपल्याला माहीत नसतं तर टिपून ठेवायचे. ओके. 86 नंबरचा जो प्रश्न आहे, प्रार्थना समाजाच्या रिलेटेड प्रश्न आहे बघा, की प्रार्थना समाज काय आहे, एक ऑर्थोडॉक्स हिंदू समाज आहे की जो कास्ट डिस्टिंक्शनला दुजोरा देतो. ऑर्थोडॉक्स आणि कास्ट डिस्टिंक्शनला दुजोरा इथं डायरेक्ट चुकीचं होऊन जाते, बरोबर. समाज वॉज अगेन्स्ट द एज्युकेशन ऑफ वुमन, हे पण डायरेक्ट चुकीचं होऊन जाते. सपोर्टेड द बॅन ऑन विडो रिमॅरेजवर बॅन लाईनने सपोर्ट केला, हे पण डायरेक्ट म्हणजे सगळं काय होतं, हे प्रतिगामीच मत होतात. प्रार्थना समाज तर एकदम पुरोगामी विचारांचा समाज तुम्हाला दिसून येतो. आणि कोणतं करेक्ट आहे, कोणतंच करेक्ट नाही. 86चं डी आन्सर आहे बघा. प्रार्थना समाज म्हणजे ब्राह्मो समाज जे आहेत बघा, केशवचंद्र सेन इथं आले, आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या मतीनं 1867ला स्थापना झाली. असाच वेद समाज बघा साऊथ इंडियामध्ये होता, एस नायडू यांचा. या सगळ्या गोष्टी आहेत बघा. प्रार्थना समाज संस्थापक, त्यांचं कार्य, या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. क्लासरूममध्ये आपण बऱ्याच वेळा घेतलंय बघा. आता जमीनदारी असोसिएशनचं रिलेटेड प्रश्न आहे. हे जमीनदारी असोसिएशन कोणी फाउंड केली, ज्याचा उद्देश काय, जमीनदारी की लँड होल्डर्सचं जे बघा बंगाल रिजन त्या रिलेटेड तिकडचे जे लँडलॉर्ड्स आहेत त्यांचं हितांचं संरक्षण करण्यासाठी. आणि मग पर्याय तुम्हाला रवींद्रनाथ टागोर, देवेंद्रनाथ टागोर, द्वारकानाथ टागोर, अवनींद्रनाथ टागोर. आता हे बघूनच बरेच जण ते एकतर नावं बघूनच आधी कन्फ्यूज होतात बघा. आता तुम्हाला हे माहीत असेल की द्वारकानाथ टागोर हे आन्सर जे करेक्ट आहे बघा, सी आन्सर आहे द्वारकानाथ टागोर. यांचा मुलगा आहे बघा देवेंद्रनाथ, म्हणजे बरेचसे मुलं, त्यातला मुलगा जो की देवेंद्रनाथ टागोर, 3 मुलं होती बघा त्यांना, ते देवेंद्रनाथ टागोर. आणि मग देवेंद्रनाथ टागोरांच्या अनेक मुलांमधले रवींद्रनाथ टागोर. आणि रवींद्रनाथ टागोरच्या चुलत आपण म्हणू शकतो, म्हणजे पुतण्या तुम्ही धरून चाला, नीस त्याला म्हणतो, काय म्हणतो आपण त्याला, पुतण्या थोडक्यात म्हणतो आपण त्याला. त्यांचं नाव आहे बघा अवनींद्रनाथ टागोर. एक फेमस पेंटिंग बघा, नॅशनल स्कूल वगैरे, ह्या पेंटिंगमध्ये यांचं नाव येतं बघा. तर अशी ती लिगसी बघा, द्वारकानाथ, देवेंद्रनाथ, रवींद्रनाथ. आणि लँड होल्डर सोसायटी ही द्वारकानाथ टागोरांची आहे, एवढं लक्षात ठेवा. 88 नंबरचा जो प्रश्न आहे, जाऊजी दादाजी चौधरी यांनी स्टार्ट केलेल्या प्रिंटिंग प्रेस बॉम्बेमधल्या, बरोबर, 1869 मध्ये. म्हणजे आता गीता प्रेसला जो अवॉर्ड मिळाला होता बघा, गांधी शांतता पुरस्कार किंवा ह्या सगळ्या गोष्टी बाकीच्या पण, तर त्या रिलेटेड ही पण प्रेस जी बघा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की जाऊजी दादा चौधरी यांनी निर्णय सागरची स्थापना केली होती. कशाची, निर्णय सागर. आणि हे निर्णय सागरचे जे संस्थापक आहेत हे जाऊजी दादा चौधरी, हे काय ग्रॅहम बेलकडे यांच्याकडे कामाला होते, बरोबर. आणि ते ग्रॅहम बेल यांनी छापखाना विकला, तो टाइम्स ऑफ इंडियाने घेतला होता. त्यावेळेस मग नंतर ह्यांचं जे नॉलेज होतं बघा, यांच्या जीवावर ह्यांनी निर्णय सागर, पंचांगासाठी प्रसिद्ध असतं बघा निर्णय सागर, बरोबर. तर निर्णय सागर हे करेक्ट आन्सर आहे बघा. आता 89 नंबरचा जो प्रश्न आहे की कोणते असे बुक्स आहेत की लिटरेचर आहे की जे लोकमान्य टिळकांशी संबंधित नाही. ओरायन आहेच, त्यांचंच आहे स्वतःच. आर्टिक होम ऑफ वेदास, बरोबर आहे. आर्टिक होम म्हणजे हे जे आर्य लोक आहेत ते आर्टिक रिजनमधनं आलेत वगैरे असं त्यांचं म्हणणं होतं, हे वेद वगैरे सगळ्या गोष्टी आर्यांसाठी ते सांगितलं होतं, ते पण त्यांचं स्वतःच आहे. त्यामुळे हे नॉट रिलेटेड, तर ह्या तर 2 गोष्टी येणारच नाही आहेत. गीता रहस्य मांडाले 1908 ते 14 अटक,
तर लिहिलं हे पण येणार नाही की नॉट रिलेटेड विचारले ना, त्यामुळं आहे त्यांचं पण यात आन्सरमध्ये येणार नाही. मोपल्यांचे बंड 1921 झाले. टिळकांचा मृत्यू झाला 1 ऑगस्ट 1920ला. मोपला बंड त्यानंतर झालं होतं. आधी शेतकरी चळवळीची नंतर कम्युनल झाली आणि ते मोपल्यांचे बंड नावाचं एक पुस्तक लिहिलं, ते विनायक दामोदर सावरकरने लिहिलेलं आहे. त्यामुळं कोणतं नाही तर तिसरं नाही. त्यामुळं 89चं जे आन्सर आहे ते काय येणार आहे, डी हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 89चं डी हे आन्सर आहे. आणि ते आन्सर कुणी दिलेलं आहे तर जे मोपल्यांचे बंड हे सावरकरांचं पुस्तक असल्यामुळं ते येणार नाही बघा. 90 नंबरचा जो प्रश्न आहे बघा की आता कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट ओरिएंटलिस्ट आणि अँग्लिसिस्ट म्हणजे पाश्चिमात्य जे लोक त्यांचा कल्चरचा उदो करतात, आणि ओरिएंटलिस्ट असतात ते ईस्टर्न कल्चरला पण तेवढाच रिस्पेक्ट करतात. आणि ते काय, दे हॅड नो रिस्पेक्ट फॉर एन्शियंट इंडियन कल्चर. पहिलेच विधान चुकीचं होऊन जाते. हे अँग्लिसिस्ट लोकांचं काम आहे. ओरिएंटलिस्ट उलटं रिस्पेक्ट करतात. दे फील दॅट इंडियन सिव्हिलायझेशन हॅड अ ग्लोरियस पास्ट, म्हणजे भारतीय जे सिव्हिलायझेशन त्याला ग्लोरियस पास्ट होता पण हळूहळू गेलं, ते असं म्हणतात. बरोबर आहे ते की दे वॉन्टेड टू डिस्कवर द सॅक्रेड अँड लिगल टेक्स्ट टू लर्न फ्रॉम इंडियन कल्चर. हे पण विधान बरोबर आहे. आणि तुम्हाला काय विचारले किती हाऊ मेनी ऑफ द अबव्ह स्टेटमेंट करेक्ट, 2 स्टेटमेंट करेक्ट आहे. पहिले डायरेक्ट रॉंग होऊन जाते, त्यामुळं ओनली 2 जे ते ह्याचं करेक्ट आन्सर आहे. 90 नंबरचा जो प्रश्न आहे त्यामुळं त्याचं आन्सर आहे ते बी नंबर त्याचं करेक्ट आन्सर आहे. कॅलिको नावाचा एक वन ऑफ द मेजर आयटम्स एक्सपोर्टेड बाय पोर्तुगीज जो आहे, तो कॅलिको म्हणजे काय, तर कॅलिको म्हणजे दुसरं काय नाही, एक कॉटन टेक्स्टाईल असायचं. म्हणजे हेवी प्लेन वुवन टेक्स्टाईल जे म्हणतो आपण त्याला, प्लेन टेक्स्टाईल असायचं पण जाड असं कापड असायचं की अनब्लिच्ड असायचं आणि फुल्ली प्रोसेस केलेलं नसायचं. थोडंसं प्रक्रिया त्याच्यावर बाकी असायची आणि ते पोर्तुगीज जे आहेत ते इकडं पाठवायचे भारताच्या, आणि त्याला कॅलिको असं म्हणायचे. ते काय, कॉटन टेक्स्टाईल, कापड आहे एक प्रकारे थोडक्यात धरून त्याला. अनब्लिच्ड असतं, ब्लीच केलेलं नाही आणि पूर्ण प्रोसेस नसती केलेली, हेवी आहे, थोडंसं जड मटेरियल असतं बघा त्याचं, तर ते आहे बघा. ओके, तर पुढचा जो प्रश्न आहे बघा, क्वेश्चन नंबर 92 की 1857 कोणता असा उठाव आहे की जो 1857च्या अगोदर झाला, असा प्रश्न आहे तुम्हाला. आता तो कोणता उठाव आहे, तर तीरथ सिंगांचा उठाव दिला इथं, वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव, बिरसा मुंडा यांचा उठाव आणि आल्लुरी सीताराम राजू. आता आल्लुरी सीताराम राजू यांच्यावर प्रश्न येऊन गेला का की रामपार रिवॉल्ट जे आहेत बघा 1922च्या आसपास होता बघा. बिरसा मुंडांचा उलगुलान चळवळ ते 1899-1900च्या आसपास आहे बघा. वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव पण 1870. हे तिन्ही गोष्टी काय दिसतात तुम्हाला नंतरच्या. आणि तीरथ सिंग तुम्हाला माहिती आहे, खासी चळवळ जी झाली होती, खासी उठाव, बरोबर, गारो खासी जयंती आहे, तो खासी उठाव जो आहे, तर तो खासी उठाव झालेला तुम्हाला दिसून येतो 1831-32च्या आसपास जे आहे बघा, 35च्या आसपास जो आहे तो तुम्हाला उठाव दिसून येतो. हे तीरथ सिंग जे होते त्याचे लीडर होते. तर 17 जुलै जे आहे बघा 1835, इथं त्यांची डेथ पण नंतर झाली त्या उठावामध्ये. आणि त्यांची डेथ जी असते ते मेघालयामध्ये यू तीरथ सिंग डे, जे असं यू तीरथ सिंग डे म्हणून पण साजरा केली जाते. 17 जुलै 1835ला त्यांचा मृत्यू झाला. हे तीरथ सिंग खासी रिवॉर्ड, खासी गारो खासी जयंतीवरून तुम्ही लक्षात ठेवू शकता, छत्तीसगडचा पार्ट आहे. तसंच मॉडर्न इंडियन पुढचा प्रश्न बघा की संग्राम संगमा रिवॉल्ट, संग्राम संगमा जो उठाव आहे हा कोणाच्या कुठल्या ठिकाणाच्या रिलेटेड, तर संग्राम संगमा नावानं पण तुमच्या लक्षात आलं असतं की आसामच्या रिलेटेड आहे हा जो उठाव आहे बघा. सोनाराम आर संगमा जे होते बघा, हे गारो फायटर आहेत, गारो इंडिपेंडन्स फायटर. संग्राम संगमा लक्षात ठेवायचं की गारो इंडिपेंडन्स फायटर आहेत. तीरथ सिंग जे ते खासीच्या रिलेटेड आहे बघा. आणि हा संग्राम संगमा जो रिवॉल्ट आहे तो झाला होता 1906 मध्ये. कधी झालेला आहे, 1906 मध्ये झालेला दिसून येतं. पुढं पण उठावांवरच प्रश्न दिले आहेत बघा. बरेचसे ट्रायबल मुवमेंट आणि त्याची क्रोनॉलॉजी माहीत बऱ्याच ठिकाणी कन्फ्युज होता की बरीचशी नावं असतात, त्यामुळे मुद्दाम हे प्रश्न टाकले आहेत की संथाल रेबेलन, सिद्धू आणि कानू मांजी तुम्हाला माहीत असतील हे की संथाल परगणा छोटा नागपूर प्लॅटो 1855-56 मध्ये हे झालेले. कोल्ड रेबेलन जे आहेत
वारली रेबेलियन. वारली रेबेलियन म्हणजे महाराष्ट्रातलं हे झरी या ठिकाणी झालेलं. परुळेकर 1940च्या आसपास, 1940 परुळेकर, शामराव परुळेकर, गोदावरी परुळे. बस्तर रेबेलियन जे झालं होतं ते बस्तर छत्तीसगडमध्ये ऑब्व्हियसली 1910 मध्ये हे झालेलं होतं बघा. आणि कोल रेबेलियन जे ते 1831-32 मध्ये झाले. जो लीडर आहे, या लीडर यांचं जे नाव आहे बघा, कोल रेबेलियनचं बुद्ध भगत जे आहेत, बुद्ध भगत जे आहेत ते जे लीडर्स आहेत कोल रेबेलियनचे. 1831-32 मध्ये कोल रेबेलियन. संथाळ रेबेलियन कधी 1855 म्हणजे 1857च्या जस्ट आधी संथाळ रेबेलियन आहे बघा. त्याच्यानंतर बस्तर रेबेलियन कधी सांगितलं तुम्हाला, 1910 मध्ये. बस्तर छत्तीसगडचा भाग आहे बघा. आणि तिथं गुंडाधूर जे आहेत हे जे लीडर आहेत, म्हणजे हे पण करणं गरजेचं आहे, नसतं एवढं क्रोनॉलॉजी लावून महत्त्वाचं नाही. आणि वारली जे आहेत ते वारली आपली वारली जे महाराष्ट्रातली ट्राईब आहे बघा, त्यांचं परुळेकर जसं मला सांगितलं झरी येते, तर तिथं केलं तर ते आहे बघा. ते 1940 आहे. त्यामुळं कोल पहिल्यांदा येणार आहे म्हणजे 2, 1, 4 आणि 3. 2, 1, 4, 3 म्हणजे 94चं जे आन्सर आहे ते काय येणार आहे, आन्सर नंबर बी येणार आहे. तुम्हाला फक्त क्रोनॉलॉजी विचारली पण तुम्हाला लीडर्स पण सांगितले, हे तर आलंच ऑब्व्हियसली, साल तर आलेच, पण लीडर्स पण माहीत असू द्या. कशामुळं झालता हे पण थोडंसं बघून घेणं गरजेचं आहे. खोंड ट्राईब जे आहेत बघा, त्या खोंड कोणत्या स्टेटमध्ये येतात, तर ओडिशामध्ये जे आहेत बघा, त्या ओडिशामध्ये खोंड ट्राईब तुम्हाला पर्टिक्युलरली जास्त दिसून येते. ओके. कंधमाल वगैरे जे डिस्ट्रिक्ट आहेत बघा, कंधमाल डिस्ट्रिक्ट वगैरे जे आहेत ओडिशामध्ये, त्याचं मेजर पॉप्युलेशन खोंडांचे तुम्हाला दिसून येते. व्हॉट वॉज द सेंट्रल थीम ऑफ दी स्वदेशी मुवमेंट. स्वदेशी चळवळीची सेंट्रल थीम काय होती असं विचारले, की पार्टिशन ऑफ बेंगॉलला विरोध करणं. ऑब्व्हियसली ते सुरूच त्यातनं झालं. एनकरेज द आयडियाज ऑफ सेल्फ हेल्प. ओके. स्वदेशी एंटरप्राइजेस, स्वदेशी बॉयकॉट, स्कीम ऑफ नॅज. चतुसूत्री जरी लक्षात ठेवलं असतं, स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण, तर तेच बेसिकली म्हणजे सगळे थीम आहे याच्यात. ऑल डी. 96चे जे आन्सर आहे बघा ते डी त्याचं करेक्ट आन्सर होऊन जाईल. 97 नंबरचा प्रश्न आहे की फॉलोइंग स्टेटमेंट्स, पुढच्या विधानांचा विचार करा आणि लॉर्ड कर्झन जे आहेत बघा, त्याचं जे इयर आहे त्याला कमिशन अँड ओमिशनचा इयर ज्याला म्हणलं जातं. तर कोणत्या कोणत्या कमिशन अशा आहेत किंवा त्याच्या अंडर आले त्याने, म्हणजे त्यांचे कशाच्या रिलेटेड आले ते पण आहे बघा. फमाईन कमिशन, दुष्काळ अवर्षणाच्या रिलेटेड, दुष्काळाच्या रिलेटेड आलं बघा. अँटनी मॅकडोनाल्ड, बरोबर आहे, अँटनी मॅकडोनाल्ड यांच्या अंडर आलं बघा. रॅली कमिशन पण आलं, त्याच अंडर आलं, म्हणजे त्याच कालखंडात आलं. पण ते इरिगेशनसाठी नाही. रॅली कमिशन तुम्हाला माहिती आहे, रॅली कमिशन कलकत्ता युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटीचं कंट्रोल वाढवण्यासाठीचं होतं, इरिगेशनच्या रिलेटेड नाही. इरिगेशनवर ते कमिशन नाही. दुसरं विधान बरोबर होतं. फ्रेझर कमिशन ऑन पोलीस रिफॉर्म्स, हे बरोबर आहे बघा. पहिलं आणि तिसरं म्हणजे किती बरोबर विचारले, त्यामुळे 2 बरोबर आहे. त्यामुळे 97चं जे आन्सर आहे बघा ते बी याचं करेक्ट आन्सर आहे. इरिगेशनवर मग कोणतं आलं, रॅली कमिशन युनिव्हर्सिटी कंट्रोलसाठी. इरिगेशनवर मॉनक्रिफ नावाचं एक कमिशन आलं बघा. हे 4 कमिशन जे आहेत ते तुम्हाला माहीत असणं. इरिगेशनला मॉनक्रिफ, फमाईनसाठी मॅकडोनल्ड, त्याच्यानंतर बघा फ्रेझर कमिशन पोलीस रिफॉर्मसाठी आणि रॅली कमिशन कलकत्ता युनिव्हर्सिटी आणि युनिव्हर्सिटीच्या कंट्रोलवरचं वाढवण्यासाठी, कारण ते नॅशनलिस्ट ॲक्टिव्हिटीचे केंद्र बनल्या होत्या म्हणून आहेत बघा. तर ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. 98 नंबरचा प्रश्न बघा पुढचा, की गांधीजींनी कोणता असा 6 एप्रिल 1919 हा जो दिवस आहे नॉन व्हायलेंट अपोजिशन साठी निवडला, तो कशासाठी होता बघा. मोरलेमेंटल रिफॉर्म्स आहे का, मॉन्टेग्यू चेम्स्फोर्ड ऑफिशियल. हे तुम्हाला माहिती आहे की रौलट ॲक्ट जो होता, त्या रौलट ॲक्टच्या अगेन्स्ट त्यांनी काय केलं होतं, हा 6 एप्रिलचा दिवस निवडला होता की हरताळ आणि उपवास पाळायला तुम्हाला सांगितलं होतं बघा. की ह्या रौलट ॲक्टने काय केलं होतं, एखाद्या पर्सनला विना चौकशी अटक करण्याचा अधिकार दिलते आणि मग त्याच्यानंतर त्या देशभरात याला काय विरोध झालेला तुम्हाला दिसून येतो. आणि याच्यानंतरच ब्रिटिशांनी नरमती बाजूने घेता उलटं याच्यानंतर एक आठवड्याभरानेच 13 एप्रिल 1919ला काय झाले, जालियनवाला बाग हत्याकांड झाले आणि मग त्याच्या अगेन्स्ट बघा खिलाफत चळवळ आणि ती कंबाईन झालेली नॉन कॉपरेशन मुवमेंट, या सगळ्या गोष्टीचा उठाव तुम्हाला गांधीजींच्या माध्यमातून चळवळ झाली आणि पहिली लार्जर स्केलवर जी मास मुवमेंट आपण म्हणतो ते झालेली दिसून येते. 99 नंबरचा जो प्रश्न आहे बघा, द फर्स्ट स्टेट टू एंटर इन टू द सबसिडरी अलायन्स, तैनाती फौजेचा स्वीकार करणारा पहिलं स्टेट कोण आहे,
हैदराबाद आहे. ऑब्व्हियसली पहिलं स्टेट कोण आहे? 1798 मध्ये, म्हणजे जे लॉर्ड वेलस्लीने इंडिपेंडन्सी तयार करण्यासाठी सबसिडरी अलायन्स जे आहे बघा, तैनाती फौज किंवा बाकीचा धोका इतर सत्तांचा कमी करण्यासाठी जे सबसिडरी अलायन्स केली, तर त्यामध्ये हैदराबाद असं पहिलं स्टेट होतं की जे पडलेलं आहे बघा. त्याच्यानंतर मग तुम्हाला दिसून येईल की नंतर म्हैसूर पण आहे, तंजोर आहे बघा 99 मध्ये, म्हैसूर आहे. तर म्हैसूर ऑब्व्हियसली चौथं जे अँग्लो म्हैसूर वॉर झाले बघा, टिप्पू सुलतान वगैरे तिथं सगळं डिफीट झाल्यानंतर तुम्हाला दिसून येईल की म्हैसूर, तंजोर, त्यानंतर अवध पण नंतर फ्री झाले बघा. मराठा साम्राज्याने 1802 मध्ये तुम्हाला दिसून येईल, बरोबर ना. दुसरा बाजीराव मगाशी सांगितलेलं तैनाती फौज, तर इथं तुम्हाला दिसून येईल बघा. हैदराबाद इथं पहिलं स्टेट आहे. 1822 मध्ये हॉल्ट मॅकेन्झी, लास्टचा जो प्रश्न आहे 100वा, हॉल्ट मॅकेन्झी यांनी जी सिस्टीम आणली लँड रेव्हेन्यूची, जी नॉर्थ वेस्ट इंडिया म्हणलं तरी तुम्हाला लक्षात यायला पाहिजे होतं की बेंगॉलमध्ये परमनंट सेटलमेंट आहे, सदर्न इंडिया महाराष्ट्र रिलेटेडमध्ये काय रयतवारी, आणि नॉर्थ वेस्ट इंडिया आग्रा पंजाब रिजनमध्ये काय तर महालवारी सिस्टीम आहे, जी हॉल्ट मॅकेन्झी यांनी आणली होती, जी पॉप्युलराइज म्हणजे ती कुणी केली तर लॉर्ड विल्यम बेंटिक यांचा 33 मध्ये जो कालखंड आहे बघा, 33 मध्ये त्यांनी सगळीकडे केलेली. तर हे सगळे होते हिस्ट्री या विषयाचे सगळे प्रश्न. ओके, समजले सगळं. तर हे जे सांगतोय याच्यानंतर जे नावं पण जे मेन्शन होतात, तर ती मेन्शन झालेली नावं, त्या रिलेटेड बाकीच्या गोष्टी, बाकीचे पर्याय, तर हे सगळं बघणं, हे यालाच ॲनालिसिस म्हणतात, आणि हे टेस्टच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा करतो. ओके, धन्यवाद.